हे सिनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून नागपूरला जे वानामती आहे म्हणजे प्रबोधिनी आहे त्यामधनं रिटायर झालेले आहेत आणि त्यांनी हा जो विषय दिलेला आहे आपला तो यापूर्वी अनेकदा हाताळलेला आहे म्हणून त्यांचा आपण हे लेक्चर ठेवलंय. हा विषय पहिल्यांदाच डिपार्टमेंटल एक्झामला आपण आहे आणि शासनाचं जे जीएडीचं सर्क्युलर आहे 31 मार्चचं त्याच्यामध्ये हा विषय ठेवा असं त्यांची सूचना असल्यामुळे आपण तो घेतलेला आहे. त्याशिवाय खरोखरच या विषयाचं महत्व आपल्या रेग्युलर सर्व्हिसमध्ये आहे आणि इथे मला सांगावंसं वाटतं की फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हा एक वीक पॉइंट आहे. आपल्याकडे जे रेकॉर्ड्स असतात ते प्रॉपरली मेंटेन नाही आणि त्यामुळे मग ऍडमिनिस्ट्रेटिव्हली बरेचसे इश्यूज येतात. तर परहॅप्स दिस lecture will be very useful for all the officers, not only from exam point of view, but as a regular administration. गाडेकर साहेब हे जे ऑफिसर्स आहेत हे ऑफिसर्स असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आणि IFS ऑफिसर्स या सर्वांसाठी जी डिपार्टमेंटल एक्झाम असते ते अपियर होणार आहेत. आणि साधारणतः पुढच्या महिन्यात ही परीक्षा राहील. तर हा विषय पहिल्यांदाच आहे आणि साधारणतः 5 मार्क्स या विषयाला दिलेले आहेत. त्याची परीक्षा राहणार आहे. तर आपण कृपया यांना संबोधन करावं. सर्वांतर्फे मी विनंती करतो. तुमच्याकडे 1 तास पूर्ण आहे आणि जर आवश्यकता भासली तर तसंही आपण वाढवू शकतो. थँक्यू. चालू. नमस्कार मित्रो, मी सदाशिव गाडेकर, सेवानिवृत्त वरिष्ठ प्रशासन अधिकारी. माझं सेवानिवृत्तीच्या अगोदर 30 वर्ष सेवा झालेली आहे. त्या 30 वर्षापैकी मी 17 वर्ष सेवा हे पशुसंवर्धन विभागामध्ये केलेली आहे. पशुसंवर्धन विभागामध्ये मी प्रशासन अधिकारीच होतो, पण ते वर्ग 2चं पद होतं. त्या वर्ग 2च्या पदावर कार्यरत असताना वरचं जे डेप्युटी डायरेक्टर एस्टॅब्लिशमेंटचं पद होतं हे टेक्निकल लोकांना गेल्यामुळे माझ्या पदोन्नतीच्या संधी डावलल्या गेल्या. त्यामुळं मी पुन्हा MPSC क्लास 1ला बसलो आणि MPSC क्लास 1 झालो आणि पुन्हा प्रशासन अधिकारी वर्ग 1 म्हणून माझी कृषी विभागामध्ये नियुक्ती झाली आणि त्या अनुषंगाने मी कृषी विभागामध्ये अनेक विभागीय कार्यालयामध्ये काम केलं. पशुसंवर्धन विभागामध्ये काम करत असताना जवळजवळ 9 वर्ष मी मुख्य प्रशासन अधिकारी म्हणून पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे येथे काम केलं. त्यामुळे प्रशासनामध्येच माझी नोकरी केल्यामुळे मला त्या प्रशासनाचा थोडाफार प्रॅक्टिकली अनुभव आहे आणि त्यानंतर पुन्हा कृषी विभागात असताना पुन्हा एकदा आणखी प्रमोशन झालं माझं वरिष्ठ प्रशासन अधिकारी सिनियर क्लास 1 म्हणून. आणि मला वनामती नावाचं, आपल्या वनामती सर्वांनी ओळखत होतं कारण आपण जे IFS आणि MPSC रिपोर्ट आलेले लोक आहेत यांच्यासाठी तिथे MPSC जे क्लास 1 क्लास 2 ऑफिसर होतात त्यांचं सर्व एस्टॅब्लिशमेंट हे आपल्या वनामती नागपूर इथून हाताळले जातात आणि वनामती नागपूर हे सुद्धा एक शिखर संस्था आहे. तिथे सुद्धा ट्रेनिंग घेतल्या जातात. त्या संस्थेमध्ये 5 वर्ष मी काम केलं आणि तिथे काम करत असताना प्रशिक्षणाचा मला बराचसा अनुभव आला आणि त्यामुळे मी रिटायर झाल्यानंतर अमरावतीचा रहिवासी असल्यामुळे अमरावतीमध्ये जी प्रबोधिनी आहे त्या प्रबोधिनीमध्ये मी जॉईन झालो आणि तेव्हापासून विविध विषयावर प्रशासनाच्या मी लोकांना प्रबोधन करतो अधिकारी कर्मचाऱ्यांना. आणि त्यातल्या त्यात वानकडे सरांनी मला विनंती केली आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे जे लोक आहेत त्यांना MPSC क्लासची परीक्षा असते अकाउंट एक्झामिनेशन, डिपार्टमेंटल एक्झामिनेशन म्हणतो आपण. तर त्या डिपार्टमेंटल एक्झाम मी सुद्धा ती परीक्षा दिलेली आहे. क्लास 1 झाल्यानंतर सुद्धा मला द्यावी लागली होती. त्याच अनुषंगाने आपण काय करू की हे जे विषय आहे हा विषय आपण प्रश्नोत्तरी काही तिथे कुठे कुठे प्रश्न विचारले जातात अशा तऱ्हेचं माझ्या अनुभवाप्रमाणे मी सांगेल तुम्हाला की असं जर आलं तर काय होईल, आपल्याला कुठे कुठे उत्तर आपल्याला देता येईल. त्या अनुषंगाने हा महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 हा विषय आपण शिकवणार आहोत. तर सर्वप्रथम अशी विनंती राहील की आपण जे आता शिकवत असताना शेवटचे 5 मिनिट आपण तुम्हाला देऊ, कारण आता ऑनलाईन प्रशिक्षण आहे. ऑनलाईन प्रशिक्षण असल्यामुळे काय होतं, मध्यंतरीचे डिस्टर्बन्सेस येतात. डिस्टर्बन्सेस येऊ नये म्हणून मी काय करतो, माझी सुरुवात करतो. कुठे कुठे मीही काही विचारलं तर तुम्ही सांगा, पण फक्त माईक ऑन करा आणि नंतर मग ऑफ करा. आता तुमचा बऱ्याच दिवसाचा ट्रेनिंग चालू असल्यामुळे आपल्याला सर्व अनुभव आहे. ते सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 हा सार्वजनिक अभिलेख अधिनियम का आला याची पार्श्वभूमी अशी आहे की ह्या सार्वजनिक अभिलेख अधिनियमामध्ये जे आपण कार्यालयामध्ये जो आपला अभिलेख तयार होतो त्याला अनन्य साधारण असं मत आहे.
सर आपला स्लाइड शो दिसत नाही आहे. स्लाइड्स दिसत नाहीये. स्लाइड अजून ओपन करायची आहे. आमचं ओके. काय पुढे सरकत नाही. ठीक आहे. काय होऊन राहिली जे पहिल्यांदा तुम्हाला जे आम्ही दिलेलं आहे की नाही टायटल महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 5, आता त्याच्यानंतर 2005 त्याच्यानंतर ते स्लाइड पुढे सरकूनच नाही राहिले. हा तर या सार्वजनिक अभिलेखाचं महत्व एवढं आहे की यामध्ये शासनाच्या सर्व योजना आहेत किंवा पुढे जे आपण त्याच्यासाठी शासनामध्ये जे काही आपण पुढचे कार्यक्रम आखतो, धोरण आखतो, त्यासाठी जुना अभिलेख अत्यंत महत्वाचा असतो. त्याचप्रमाणे अभिलेख मागण्यासाठी निरनिराळे शासनाचे कायदे निघाले आहेत. तसं आपण म्हणतो की माहितीचा अधिकार अधिनियम, माहितीच्या अधिकार अधिनियमाअंतर्गत सुद्धा याचं महत्व आहे. कारण माहिती मागवायची असेल तर आपल्याकडे ते अभिलेख व्यवस्थित पाहिजे, तरच आपण त्याला विदिन ए पिरियड मध्ये देऊ शकतो. म्हणून या अभिलेखाला अनन्यसाधारण महत्व झालेलं आहे. म्हणून यामध्ये हे नियम पुन्हाच लागू आहेत. हे नियम महाराष्ट्र शासनातील सर्व कार्यालय, जिल्हा परिषदा, सार्वजनिक उपक्रम, वैद्यकीय मंडळे आणि शासनाचे अंगीकृत व्यवसाय असलेले सर्व कार्यालय, या सर्वांना हा नियम लागू आहे. दिसतंय का पीपीटी आता? हा दिसत आहे सर, दिसत आहे. म्हणजे पहिली स्लाइड दिसते. नेक्स्ट स्लाइड करून बघा. नेक्स्ट स्लाइड होऊन जाणार नाही, ते याच्यामध्ये जा. यातनं तुमचा डिस्प्ले जो आहे तर त्यातनं स्लाइड शो मधनं बाहेर निघा. स्लाइड शो मधनं बाहेर निघून इंडेक्स, बाजूला इंडेक्स असतो ना, तिथनं तुम्ही मॅन्युअर करू शकता. म्हणजे पहिली स्लाइड तिकडे क्लिक केलं की दिसेल, पहिली दुसरी असं. स्लाइड शो मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो. हा तो शासनाचा पत्रव्यवहार आहे. हा सर्व शासनाचा पत्रव्यवहार हा कागदी स्वरूपात आपल्याला सर्व करावा लागतो. कारण आपल्या काही योजना राबवायची असेल किंवा आराखडा तयार करायचा असेल किंवा शासनाचा त्या डिपार्टमेंटचं इव्हॅल्युएशन करायचं असेल तर सर्व कागदपत्राच्या व्यवहारावर आपलं चालतं. त्यामुळे हा जो हे आहे, हे जे अभिलेख अधिनियम आहे, त्या अभिलेख यामध्ये आपल्या कार्यालयाने क्रिएट केलेले अभिलेख आहेत. कार्यालय जे क्रिएट अभिलेख करतं आणि मग त्याचं काम संपल्यानंतर आपण त्याला जतन करावं लागतं किंवा त्याला व्यवस्थितरित्या हाताळावं लागतं. त्याचाच असा अर्थ आहे की तेच म्हणजे त्यालाच आपण म्हणतो की नेक्स्ट त्यालाच आपण अभिलेख असं म्हणतो. अभिलेख या नियमानुसार अभिलेखाची व्याख्या नंबर 2 मध्ये दिली आहे. अभिलेख म्हणजे काय? अभिलेख म्हणजे जी कागदपत्रे कार्यालयीन कामाचा एक भाग म्हणून निर्माण होतात व ती काही काळ किंवा कायमस्वरूपी जपून ठेवावी लागतात, त्याला शासकीय परिभाषेत अभिलेख असे म्हणतात. जी कागदपत्रे कार्यालयीन कामाचा एक भाग म्हणून सर स्लाइड शो दिसत नाही आहे, तर त्यांना म्हणा आता दिसतंय. आता दिसतंय, पण यातनं ते एक्झिट करू द्या त्यांना. जो आपला स्लाइड शो मोडच्या ऐवजी आधीचा मोड जो आहे, म्हणजे तिथे इंडेक्स स्लाइड्स पण दिसतील, तर त्या इंडेक्स स्लाइड्स मधनं आपण चेंज केलं गेलं तर दिसते. थोडी स्लाइड छोटी दिसेल, काय हरकत नाही त्याची. चला, वेळ आपल्याला निघून जायला नको, आपण पुढे चालूया तसं तसं. अभिलेख म्हणजे काय? अभिलेख म्हणजे जी कागदपत्रे कार्यालयीन कामाचा एक भाग म्हणून आपण निर्माण होतात व ती काही काळ किंवा कायमस्वरूपी जपून ठेवावी लागतात आणि त्याला शासकीय परिभाषेत अभिलेख म्हणतात. अभिलेख म्हणतात. आता ह्या अभिलेखाचं काही कामासाठी आपल्याला जतन करावं लागतं आणि हे जतन करत असताना त्यासाठी सुद्धा हे अभिलेख हे याची पार्श्वभूमी अशी आहे की सर्वप्रथम अभिलेख हा 1910 मध्ये सुरतचे कलेक्टर श्री HDF अँडरसन यांनी अभिलेखाचे व्यवस्थापन करण्याबाबत नियम तयार केले होते. तयार केले होते. हे त्यावेळी त्यांना असं समजलं किंवा असं लक्षात आलं की आपल्याला जो जुना अभिलेख आहे किंवा आपल्या कार्यालयामध्ये जो कालांतराने आपल्याजवळ जमा होणारा अभिलेख आहे,
हा तसाच्या तसाच पडून राहतो, कोणीही त्याला हात लावत नाही. आणि काही कामाचा असतो, काही निष्क्रिय असतो, ज्याचा उपयोग असतो, तरीही पण आपल्याला काय करायला लागतो, सांभाळून ठेवला जातो. पण याची काहीतरी एखादी सिस्टम असली पाहिजे. त्या सिस्टमसाठी काय केलं अंडरसन सरांनी, की 1910 मध्ये ते सुरतचे कलेक्टर असताना त्यांनी याच्यामध्ये एक सिस्टम घालून दिली. तर नाही, काही जो आपल्याला विनाकारण पडलेला अभिलेख आहे तो नष्ट झाला पाहिजे. कारण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की ती जागा जी असते, ती जागा आपल्याला रिकामी झाली पाहिजे. आणि असाच जर अभिलेख आपल्याजवळ जमा होत राहिला तर कार्यालयात काय होईल, की कार्यालयात असेच गठ्ठेच्या गठ्ठे तयार होत राहतील आणि त्यामुळे कार्यालयाची जागा व्यापून जाईल आणि अननेसेसरी जो काम, ज्याचा काम नाही असा अभिलेख आपल्याकडे पडून राहील. म्हणून त्यांनी याच्यामध्ये थोडस संशोधन केलं आणि या नियमामध्ये त्यांनी या अभिलेख अधिनियमाच्या अंतर्गत, म्हणजे अभिलेख अधिनियम त्यावेळेस तयार झाले नव्हते, पण अभिलेखाची मांडणी कशी करावी, त्याचा शॉर्ट लिस्ट कशी करावी, याबाबतचे त्यांनी हे केलं. आणि यासाठी सुद्धा हे आता एक शास्त्र आहे. अभिलेख अधिनियम हा एक शास्त्र आहे. हे शास्त्र, या शास्त्र शिकवण्याच्या परदेशात नामवंत संस्था आहेत. भारतात नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागाराने स्कूल ऑफ आर्काइव्हिकल स्टडीज ही प्रशाला स्थापन केलेली आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये सुद्धा दिल्ली येथे राष्ट्रीय अभिलेखागाराने स्कूल ऑफ आर्काइव्हिकल स्टडीज नावाची संस्था आपली तिथे, त्यांनी सुद्धा इथे वेगवेगळे अभ्यासक्रम या अंतर्गत दिलेले आहेत. या अभ्यासक्रमानंतर अभिलेख व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम व शास्त्राच्या विविध अंगाचे वेगवेगळे प्रशिक्षण देणारे 4 ते 8 आठवड्याचे प्रशिक्षण सत्र सुद्धा तिथे सुरू केलेले आहे. त्यामुळे या अभिलेखाच्या मध्ये काम करणारे जे अधिकारी कर्मचारी आहेत किंवा अभिलेखाच्या कक्षामध्ये जे काम करणारे अधिकारी आहेत यांनी ते ट्रेनिंग द्यावं, तिथलं ट्रेनिंग घ्यावं आणि नंतर अभिलेखाचं काम करावं. त्यामुळे काय होईल, की याला एक दिशा दिसेल. म्हणून त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने सुद्धा काही जिथे जिथे मोठमोठे अभिलेख कक्ष आहेत, म्हणजे साधारणतः अभिलेख कक्ष हे विभागीय लेवलला आणि विभाग प्रमुखाच्या लेवलला, तसंच शासनाकडे असे 3 लेवलला जास्त असतात. खालच्या कार्यालयामध्ये अभिलेख कक्ष स्वतंत्रपणे निर्माण करण्याचं अजून तरी जास्त नाही आहे. कारण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे अभिलेखाकडे पाहायचा दृष्टिकोनच वेगळा आहे. कधीही अभिलेख कोणत्याही कार्यालयामध्ये आपल्याच डिपार्टमेंटमध्ये नाही, अनेक डिपार्टमेंटमध्ये या अभिलेखाबद्दल पाहण्याची अनास्था आहे. हा अभिलेख कसा ठेवायला पाहिजे, त्यासाठी काय नियम आहेत, त्याची कुठेही जतन करण्याची किती कालावधी असतो, जतन करताना काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, ह्याबद्दल कुठलीही माहिती नसते. म्हणून हे एक आता शास्त्र झालेलं आहे. त्या शास्त्राच्या अनुषंगानं, कारण जुना अभिलेख, पुरातन आपल्याकडे असणारा अभिलेख हा सुद्धा अत्यंत महत्वाचा असतो. डिपार्टमेंटमध्ये काही योजना आखताना, काही प्रकल्प राबवताना त्या जुन्या अभिलेखाचं आपल्याला काम पडते, की ह्या प्रकल्पामध्ये काम करत असताना जुने कसे कसे निर्णय घेतलेले आहेत ते पाहण्यासाठी हा जुना अभिलेख आपल्याला शोधावा लागतो. हा अभिलेख शोधत असताना जर आपल्याला तो वेळेवरती सापडला नाही तर त्याला आळखाटी निर्माण होते. म्हणजे पूर्वीचे घेतलेले निर्णय असतात, ते काय निर्णय आहेत याची माहिती नसल्यामुळे आपण गोंधळात पडतो. त्यासाठी अभिलेखाचं सर्वात जास्त महत्व आहे. म्हणून यासाठी अभिलेख कसा ठेवावा, जतन कसा करावा, क्लासिफिकेशन कसं करावं, त्याची जतन करताना कुठल्या प्रिकॉशन घ्याव्यात, या बाबतीत यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. त्याचं नष्ट करताना काय करावं. आता अभिलेख व्यवस्थापनाची प्रमुख वैशिष्ट्ये काय. नेक्स्ट, अभिलेख व्यवस्थापनाची प्रमुख गोष्ट आहे की कागदाची जपवणूक करणे. आपल्याकडे फाईल्स कशा तयार होतात बघा. आपल्याकडे प्रत्येक कार्यालयामध्ये कुठलाही संदर्भ आला की त्याची नस्ती तयार होते. आणि ही नस्ती तयार झाली की नस्तीचं जोपर्यंत त्यावरती पूर्ण कार्यवाही होत नाही तोपर्यंत संबंधित क्लार्ककडे असते. परंतु संबंधित क्लार्ककडे ती नस्तीचं काम झालं की ती कुठं ठेवावी, त्याचं काय व्यवस्थापन करावं, हे याच्याबद्दल बरेच कार्यालयाला माहिती नसतं किंवा याबद्दलचा कार्यालय प्रमुख किंवा इतर वरचे अधिकारी सुद्धा लक्ष देत नाही. परंतु अलीकडे हे वेगवेगळे कायदे आल्यामुळे, जसा माहितीचा अधिकार, सेवा हक्क अधिनियम आहे, हे जे कायदे आले त्यामुळे ह्या अभिलेखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदललेला आहे. लोकांना त्या अभिलेख जतन करणं, अभिलेख कक्ष स्थापन करणं हे अगत्याचं झालेलं आहे. त्यामुळे कागदाची जपवणूक करणं. समजा एखाद्या क्लार्कने आपल्याकडे तयार केलेला अभिलेख आहे. आता या पार्श्वभूमीवर आपल्याकडे 6 बंडल सिस्टम आहे. एखाद्या कार्यालयामध्ये क्लार्क काम करतो, त्या क्लार्क काम करत असताना त्याला त्याचा जो टेबल असतो तो 6 गठ्ठे पद्धतीप्रमाणे सांभाळावा लागतो. 6 गठ्ठे पद्धतीमध्ये कसं आहे, काय काम आहे, म्हणजे हा जो आहे 6 गठ्ठे पद्धतीचा लखीना पॅटर्न आपण ज्याला म्हणतो, लखीना पॅटर्न जे अहमदनगरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी लखीना पॅटर्न
तयार केला आणि तो लकीना पॅटर्न शासनाने ऍक्सेप्ट केला. त्यामध्ये 6 गठ्ठे पद्धती दिली. पहिला गठ्ठा जो असतो तो कसला असतो, म्हणजे पहिल्या गठ्ठ्याचं नाव आहे पद्धती. निकाली काढावयाची कागदपत्रे, म्हणजे त्या क्लार्ककडे जी कागदपत्रे येतात त्याचा निकाली काढण्यासाठी तो पहिला गठ्ठा तयार, म्हणजे आपल्याकडे एखाद्या इन्व्हर्ट मधून किंवा एखाद्या कार्यालयाकडून किंवा वरच्या अधिकाऱ्याने जर एखादं प्रकरण आपल्याला हाताळायला सांगितलं असेल तर त्याची आपल्याला नस्ती करायला लागते. नस्ती करण्याचा भाग हा पहिल्या गठ्ठ्यामध्ये तो आपण याच्यावर सविस्तर चर्चा करणार नाही, परंतु हा त्याच्याशी रिलेटेड आहे. त्या नस्तीवर जेव्हा आपली कार्यवाही होते तेव्हा कार्यवाही होताना तर त्यामध्ये एकदमच निर्णय घेतला जात नसेल तर पुन्हा दुसऱ्यामध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं. दुसऱ्यामध्ये कुठल्यात कन्व्हर्ट होतं तर अवैध केसेस, म्हणजे प्रतीक्षाधीन प्रकरण. दुसरा मुद्दा जो आहे प्रतीक्षाधीन प्रकरण, म्हणजे एकाच वेळी आलेल्या संदर्भावर जर आपला निर्णय होत नसेल तर त्या निर्णय प्रक्रियेमध्ये थोडा वेळ लागत असेल किंवा खालून किंवा वरच्या कार्यालयातून माहिती यायची असेल तर तो निर्णय घ्यायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे काय असतं की ते प्रकरण अंतिमता निकाली निघत नाही, म्हणून त्याला आपण काय करतो की अवैध केसेस मध्ये टाकतो. त्यानंतर तिसरा गठ्ठा आहे हा नियतकालिक अहवाल. म्हणजे नियतकालिक अहवाल म्हणजे कुठले की जे कार्यालयामध्ये पिरियडिकल रिटर्न्स म्हणतो आपण त्याला, 3 6 12 आणि क्वार्टरली असे आपल्याला जे अहवाल पाठवावे लागतात त्याला काय त्याच्यासाठी PRA आणि PRB रजिस्टर 2 असतात. PRA म्हणजे आपल्याला जे अहवाल पाठवावे लागते त्याची माहिती, PRB म्हणजे पाठवल्यानंतर त्याचा चेक रजिस्टर म्हणतो आपण त्याला, चेक रजिस्टर. असे 2 रजिस्टर असतात, ते सुद्धा या कर्मचाऱ्याला हाताळावे लागतात. त्यानंतर स्थायी आदेश नसते. चौथा गठ्ठा जो आहे स्थायी आदेश नसते. स्थायी आदेश नसते म्हणजे आलेले शासनाचे जे असतात ते स्थायी स्वरूपात आपल्या कामी पडतात. जेव्हा आपण कुठल्याही प्रकरणावर निर्णय घेतो त्यावेळी याबाबत शासनाचे काय नियम आहेत त्या नियमाप्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई करायची असते आणि ते नेहमी आपल्याला हाताळावे लागतात, म्हणून ते त्याला स्थायी आदेश नसते असं म्हणतात. थोडक्यात मी आपण माहिती सांगतो, डिटेलमध्ये जाणार नाही. त्यानंतर पेपर टू गो टू रेकॉर्ड, म्हणजे अभिलेख कक्षाकडे पाठवायची कागदपत्रे, याचा संबंध इथे येतो आपल्याकडे. अभिलेख कक्षाचा जेव्हा आपल्या त्या फाईलवर नस्तीवर सर्व कार्यवाही पूर्ण होते त्यावेळी काय करतो की ते आलेली नसती आता पुढे त्याच्यावर कोणतीही कार्यवाही नाही, कार्यवाही नसती बंद केली असं आपण त्याच्यावर लिहितो. कारण प्रत्येक फाईल तयार करताना सुद्धा फाईलवरती बघा एक निर्देश पत्र असते, त्या निर्देश पत्राची मुद्दा म्हणून आपल्याला जाणीव करून देतो. निर्देश पत्र असते, निर्देश पत्र म्हणजे कार्यालयाचं नाव, वरचं एक त्याच्यात हेडिंग असते. त्यानंतर विषय, ज्या विषयाची नसती असेल त्याचा विषय लिहिला जातो. त्यानंतर नसतीचा क्रमांक देण्याच्या पण पद्धती आहेत, ट्रायलेटर सिस्टम आपण त्याला म्हणतो. त्या ट्रायलेटर सिस्टम प्रमाणे त्या नसतीला क्रमांक दिला जातो. त्यानंतर काय असतं, नसती सुरू केल्याचा दिनांक, कोणत्या तारखेला आपण सुरू केली, नसती बंद केल्याचा दिनांक, जेव्हा त्याच्यावर कार्यवाही पूर्ण होते तेव्हा बंद करतो तो दिनांक टाकतो. त्यानंतर असतं म्हणजे त्या नसतीची वर्गवारी, कोण्या वर्गात टाकायची, त्याचे वर्ग ठरले आहेत अ ब क ड. ही जतन किती दिवस करायची हे त्याच्यासाठी एक जतनीची लिस्ट असते, ते सुद्धा आपल्या पुढे येणार आहे, त्याबाबत आपण नंतर पूर्ण चर्चा करू. तर त्या जतन लिस्ट प्रमाणे त्याच्यावर आपण काय करतो, क्लासिफिकेशन करतो. अ वर्गातली फाईल आहे, ब वर्गातली फाईल आहे, क वर्गातली फाईल आहे, ड वर्गातली फाईल आहे. अशा प्रकारे हे 5 गठ्ठे झाले. 6वा असतो डी क्लास पेपर. डी क्लास पेपर म्हणजे ज्याचं आयुष्य फक्त 1 वर्ष असतं, 1 वर्षाच्या आत आपण ते डिस्पोज ऑफ करतो. अशा प्रमाणे संबंधित क्लार्कनं या 6 बंडल सिस्टीम प्रमाणे आपला टेबल पाहावा असं शासनाला अपेक्षित आहे. त्यानुसार त्यांनी सर्व कार्यालयाला 6 बंडल सिस्टीम प्रमाणे त्यांचा प्रत्येकाने कर्मचाऱ्याने टेबल ठेवावा या प्रकारे शासनाचे आदेश आहेत. त्या आदेशानुसार प्रत्येक क्लार्कनं ठेवायला पाहिजे. म्हणजे काय होईल, त्या क्लार्ककडे जास्तीच्या नसती असणार नाही. जसं आपण काय करतो की कॅशबुक लिहितो, कॅशबुक मध्ये आलेला पैसा आणि खर्च झालेला पैसा, याचं जसं कॅशबुक मध्ये चित्र दिसते आपलं, तसंच या 6 बंडल सिस्टम मध्ये आलेला कागद आणि कुठे गेला याची काय असते, याची सर्व या 6 गठ्ठे पद्धतीमध्ये विभागणी केल्या जाते. आणि जेव्हा आपल्याला हा कागद पाहिजे असेल तर तो आपला कागद कुठे आहे याची जर आपण 6 गठ्ठे पद्धतीप्रमाणे
आपल्या कार्यालयातील लिपिकांना, डिलिंग असिस्टंटला जर त्याचा उपयोग करायला लावला तर कागद कुठे आहे याचं नेमकं आपल्याला दिसून येते. त्यामुळे 6 बंडल सिस्टीमचं अत्यंत महत्व आहे. आणि 6 बंडल सिस्टीम मधला जो 5वा भाग आहे, पेपर टू गो टू रेकॉर्ड, म्हणजे अभिलेख कक्षाकडे पाठवायच्या फाईल्स, तो 5वा भाग याच्याशी जोडलेला आहे. कसे जोडलेला आहे? आपल्या अभिलेख अधिनियमाशी जोडलेला आहे. म्हणून ते 5वा, ते अभिलेख कक्षाकडे पाठवले कागद की मग कागदाची जपवणूक करावी लागते, त्या फाईलची आपल्याला जपवणूक करावी लागते. आवश्यक कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देणे हा याचा प्रमुख उद्देश आहे. म्हणजे आपल्याला फाईलचं जतन करणं, अभिलेखाचं म्हणजे उद्दिष्ट कुठल्या अभिलेख व्यवस्थापनाचं प्रमुख उद्दिष्ट असं आहे की कागदपत्राची जपवणूक करणं, इतक्या नस्ती असतात त्या नस्तीची जपवणूक करणं. दुसरं आहे ते कागदपत्र तातडीने उपलब्ध झाले पाहिजे. ते आपण जे कोशागार आपल्या अभिलेखागारामध्ये ठेवलेले कागदपत्र आहे ते जेव्हा मागणी करू तेव्हा तातडीने उपलब्ध झाले पाहिजे, हा एक महत्वाचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे अनावश्यक कागदपत्राची पडताळून कमी करावी लागते. म्हणजे तिथे जर आपण सर्वच कागदपत्र त्या रेकॉर्डमध्ये ठेवायला गेलो, सर्वच नुसत्या रेकॉर्डमध्ये ठेवत गेलो तर इकडले कमी होतील. म्हणजे कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टिकोनातून जे डिलिंग असिस्टंट काम करतात त्यांच्याकडले पेपर कमी होतील, परंतु कोशागार वाढत आपल्या रेकॉर्ड रूम हे वाढत जाईल आणि रेकॉर्ड रूम मध्ये सर्वच येऊन पडेल. पण त्याची एक आहे की त्यामध्ये सुद्धा छाननी झाली पाहिजे. रेकॉर्ड रूम मध्ये आलेले कागदपत्र आपण ठेवून द्यायचे नाही, त्याची सुद्धा छाननी झाली पाहिजे. हा कोणाचा जबाबदारी आहे हे पुढे सांगतो. त्याचप्रमाणे अनावश्यक कागदपत्राची अडचण कमी करणे, ज्या फाईल्स आपल्या ज्या फाईलची गरज नाही त्या फाईल आपण निंदणी करून नष्ट करायच्या. म्हणजे काय होईल की कोशागारात म्हणजे होईल. सर ऐकायला येते का? हॅलो हॅलो, हा ऐकता येते सर. फक्त ते स्लाइड्स बदलत नाहीये. आवाज येतोय तर ते जे स्लाइड्स हँडल करतायत ना त्यांना फक्त डिस्प्ले मोड कॉम्प्युटर हॅक झाला, स्लाइड शो मधनं काढून तर त्यांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन मी आपणाशी एक तोपर्यंत मी चालू देतो. हा ठीक आहे. नाही तर तो स्लाइड जो आहे ना पीपीटी आम्हाला फॉरवर्ड करा. हा, भाळे साहेबांना किंवा मला, तर आम्ही इकडून मान्यवर करून देऊ. फक्त त्यांना स्लाइड शो मधनं बाहेर एस्केप करावं ना, एवढंच करा, बरोबर दिसेल आपल्याला. ठीक आहे, आम्ही दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये करतो, सुरुवात करतो. तोपर्यंत 5 मिनिटात मी कंटिन्यू करतो, कारण आपल्याला वेळ कमी आहे. 10 वाजेपर्यंत संपायचं आहे. म्हणजे आपण काय केलं, अभिलेख कक्षामध्ये जे पाठवायचे कागदपत्र होते त्या अभिलेख कक्षाची प्रमुख उद्दिष्ट काय आहे? अभिलेख कक्षाची त्या अभिलेखाच्या व्यवस्थापनाची प्रमुख उद्दिष्ट आहे की कागदपत्राची जपवणूक व्यवस्थितरित्या झाली पाहिजे. त्यानंतर त्याच्यातले जे कागदपत्र आपल्याला तातडीने पाहिजे असेल तर त्याची उपलब्धता तातडीने आपल्याकडे उपलब्ध झाली पाहिजे. त्याचप्रमाणे अनावश्यक जे नसती पडलेले असेल त्याची सुद्धा छाननी झालेली पाहिजे. आणि पूर्वी घेतलेल्या निर्णयाचे प्रशासकीय, राजकीय, सांस्कृतिक व ऐतिहासिक पुरावे जतन करणं हे सुद्धा एक त्याचा महत्वाचा उद्देश आहे. कारण आपल्याकडे आपल्या डिपार्टमेंटला मला ज्या डिपार्टमेंटमध्ये हे अभिलेख कक्ष असतात त्या अभिलेख कक्षातले जुन्या जे फाईल असतात त्याचे रेफरन्सेस आपल्याला जेव्हा आपण पॉलिसी ठरवतो, धोरण ठरवतो त्यावेळी अत्यावश्यक असतात. जसं तुमच्याकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये एखादे काही पॉलिसी धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर त्या धोरणात्मक निर्णयावर यापूर्वी काय काय याच्यावर झालं अशातच हे कुठं दिसेल आपल्याला? त्या नस्तीमध्ये दिसेल. त्या नस्ती कुठे ठेवलेल्या असतात? आपल्या अभिलेखागारात ठेवलेल्या असतात, म्हणजे रेकॉर्ड रूम मध्ये ठेवलेल्या असतात. त्या रेकॉर्ड रूम मधल्या ह्या नस्ती आपल्याला उपलब्ध झाल्या तर पुढे निर्णय घेताना आपल्याला सुकर होतं की या घटकावर, या प्रकल्पावर, या उद्दिष्टांवर पूर्वी काय काय झालं होतं आणि आता आपल्याला काय करायचं आहे. याप्रमाणे अभिलेखागाराचं उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्टे, कलम किती आहे बघा, कलम सांगतो तुम्हाला. अभिलेखागाराची उद्दिष्टे हे 5 उद्दिष्टे ठरवलेले आहेत. आता कलम 5 अन्वये, या नियमाच्या कलम 5 अन्वये अंमलबजावणी करताना खालील 3 बाबींना प्राधान्य द्यावं असं म्हटलेलं आहे. मी तुम्हाला पीपीटी लगेच शेअर करतो, दुसरीकडे त्या गेलेल्या आहेत. दुसऱ्या जिल्ह्यावर मी लगेच जातो 2 मिनिटात आणि मग त्यामुळे याचाही सुद्धा आपण पुन्हा वापर करू. आता या कलम 5 मध्ये या नियमाची अंमलबजावणी करताना खालील 3 बाबींना प्राधान्य दिलेलं आहे.
पहिला म्हणजे अभिलेख कक्ष, रेकॉर्ड रूम ज्यावेळेस तयार करतो तो रेकॉर्ड रूम मध्ये अभिलेख अधिकाऱ्याची नेमणूक केली पाहिजे. आपण काय करतो बऱ्याचशा कार्यालयामध्ये असं आहे की रेकॉर्ड रूम साठी काहीही त्याला महत्व दिलं जात नाही. आलेले गट्टे टाकून द्यायचे आणि गळलेले गट्टे त्याचा हिशेब नाही, त्याचे रेकॉर्ड नाही, त्याच्या नोंदवह्या नाही, त्याची छाननी नाही आणि तसाच पडलेला राहतो. त्यामुळे शासकीय नियमांतर्गत केलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी हा आपला अभिलेख रेकॉर्ड रूम आपल्याला ठेवायचा आहे त्या रेकॉर्ड रूम मध्ये रेकॉर्ड अधिकारी म्हणजे अभिलेख अधिकारी म्हणून एखाद्या वर्ग 2 म्हणजे कक्ष अधिकारी लेवलच्या पदाची कक्ष नेमणूक करायला पाहिजे. दुसरा उद्देश आहे अभिलेख कक्षाची निर्मिती करायला पाहिजे. तो असा अभिलेख म्हणजे आलेला अभिलेख स्वतंत्र असावा, तो त्यामध्येच नसावा. कार्यालयातील जिथे सर्व कर्मचारी काम करतात त्यांच्याचकडे त्यांचा रेकॉर्ड राहू द्यायचा नाही, त्यासाठी स्वतंत्र कक्ष असला पाहिजे आणि त्याची जतन सूची तयार काय इथं आपण एकेकाचा अभ्यास करावा. अभिलेख अधिकाऱ्यांची म्हणून नेमणूक कशी करतात. हा अभिलेख अधिकारी शक्यतोवर कक्ष अधिकारी या पदाच्या समकक्ष असावा. त्यानंतर या अधिनियमामध्ये रेकॉर्ड मेंटेन करताना त्याचे कोणकोणते त्याला कर्तव्य पार पाडतात याची जाणीव असावी. म्हणजेच आपण मगाशी जे सांगितलेलं आहे, दिल्ली जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये त्याला ट्रेनिंगला सुद्धा पाठवलं पाहिजे. त्याचं ट्रेनिंग त्याला अवश्य दिल्या गेलं पाहिजे. म्हणजे काय करेल त्या ट्रेनिंग मध्ये जे काही त्याला ऑब्जेक्ट दिलेले आहेत, रेकॉर्ड तयार करताना काय काय केलं पाहिजे, कशा फाईल्स मेंटेन केल्या पाहिजे, फाईल किती आकाराची असली पाहिजे, त्याला कुठे पृष्ठ बांधायचे, नंबर कुठे लावायचा, तो आपल्याला कशी लवकर दिसेल, याची सर्व जाणीव या कक्ष अधिकारी दर्जाच्या अभिलेख अधिकाऱ्याला असावी असं याच्यात अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे अभिलेखाची मांडणी सुद्धा झाली पाहिजे. आपण अभिलेख जो असतो अ वर्गवारीनुसार असतो त्याचा आपण पुढे उल्लेख करूया नंतर बोलतो तुम्हाला. तर अभिलेख कक्षाची मांडणी कशी असावी याबद्दल सुद्धा त्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे. अभिलेखाची मांडणी करताना कशी करावी आपण त्याचाही वापर करूया. आणि अभिलेख नष्ट करण्याची जबाबदारी सुद्धा या अधिकाऱ्याची असते. अभिलेख अधिकारी जो असतो त्या अभिलेख अधिकाऱ्याची नष्ट करण्याची जबाबदारी असतो. ते नष्ट करताना काय काय प्रक्रिया केल्या पाहिजे त्याला अधिकार नाही. नष्ट करण्याचा अधिकार फक्त त्या कार्यालय प्रमुखाला किंवा त्या कार्यालयाच्या प्रमुखालाच फक्त दिलेला असतो, इतरांना नसतो. कार्यालय प्रमुखाच्या आदेशाशिवाय कोणताही अभिलेख आपल्याला नष्ट करता येत नाही. याप्रमाणे अभिलेख अधिकारी म्हणून हे जे आपण या नियमामध्ये 3 बाबी दिलेल्या आहेत कलम 5 मध्ये, त्यापैकी पहिली बाब आहे अभिलेख अधिकारी म्हणून नियुक्ती करावी आणि त्याच्या कुठल्या जबाबदाऱ्या आहेत. त्यानंतर अभिलेख कक्षाची निर्मिती. अभिलेख कक्षाची निर्मिती म्हणजे काय, अभिलेख कक्ष ज्यावेळेस आपण तयार करतो तो स्वतंत्र असावा. म्हणजे कार्यालयातील बाजूलाच एखादा हॉल घेऊन किंवा त्या कॅपॅसिटी प्रमाणे आपल्याकडे किती फाईल आहेत त्या ठेवण्यासाठी आपल्याला पुरेपूर जागा आहे का, त्याच्यासाठी एक स्वतंत्र असावा. ते संबंधित क्लार्कच्या बाजूलाच नसावा. सर्व कारण त्या कार्यालयाचा सर्व अभिलेख आपल्याला अभिलेख कक्षामध्ये रेकॉर्ड रूम मध्ये जमा करायचा आहे. त्या रेकॉर्ड रूम मध्ये जमा करायचा असल्यामुळे तो स्वतंत्र असावा. त्यासाठी स्वतंत्र असताना तिथे अभिलेख कक्षामध्ये रॅक्सची मांडणी करावी. तिथे भरपूर प्रकाश येईल अशी व्यवस्था असली पाहिजे. त्याच्यामध्ये रॅकची मांडणी करताना ते भिंतीला लागून नसाव्यात, जवळजवळ 1 फूट अंतराचा असावं. त्याचप्रमाणे खालची जमिनीवरती ठेवलेल्या असाव्यात. जमिनीच्या वर ते रॅकचे 1 फूट उंची असून त्यावर ठेवण्यात आलेले असावा. त्याला कप्पे इतके असावे की सहजगत्या काढता आले पाहिजे अशा तऱ्हेचे कप्पे तिथं असावे. नाहीतर तिथे स्टूल लावून उंच उभं राहून काढायचं असेल तर कदाचित तो अभिलेख खाली पडण्याची शक्यता असते किंवा आपल्या डोक्यावरही पडण्याची शक्यता असते त्या तिथल्या कक्ष अधिकाऱ्याच्या किंवा हँडल करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या. तर त्या दृष्टीने त्याची मांडणी कशी करावी, किती कप्पे असावे, किती अंतरावर असावे याची सुद्धा एक शास्त्र आहे. त्या शास्त्रानुसार ही याची झाली पाहिजे. त्याचप्रमाणे ओलसरपणा महत्वाचा आहे का त्याला आपल्याला प्रिझर्व करायचा आहे. रेकॉर्ड हा किती वर्ष ठेवायचा आहे त्या कालावधीप्रमाणे आपल्याला तिथे प्रिझर्व करायचा आहे. त्या दृष्टीने अभिलेख कक्षामध्ये कुठल्याही प्रकारच्या खालून काय असतं, काही आपलं एखादं कार्यालय असतं, कार्यालयाच्या त्या खालूनच एखादी ड्रेनेज गेलेली असते, त्या ड्रेनेजचा ओलावा येतो. ओलावा आले की अभिलेख कक्षामध्ये त्याचा ओलसरपणा निर्माण होतो. ओलसरपणा निर्माण झाला तर आता रेकॉर्ड बेकार होतो. त्याचप्रमाणे हा रेकॉर्ड चांगला राहावा यासाठी त्या पेस्ट कंट्रोलची आपण व्यवस्था करतो. कारण त्याला अभिलेखाला उधळी लागणे, वाळवी लागण्यासारखे प्रकार होतात, हे लागलं नाही पाहिजे यासाठी तिथे नियमितपणे पेस्ट कंट्रोलची व्यवस्था झाली पाहिजे. त्याचप्रमाणे अभिलेख कक्षाची झाडणी झटकणी आपण जे म्हणतो साधी गोष्ट आहे,
की आपल्याकडे घरी जो आपण काही आपला फाईल्स वगैरे ठेवतो ते सुद्धा 8 दिवसातून झटकतो. त्याचप्रमाणे याची सुद्धा 8 दिवसातून एक वेळा मऊ रुमाल म्हणजे कुठला, की ज्याचं फोल्ड लगेच त्याच्यावरून धूळ निघून जाईल, किंवा आपण व्हॅक्युम क्लिनर म्हणतो ना, व्हॅक्युम क्लिनर सुद्धा त्याची व्यवस्था करावी. तसंच पेस्ट कंट्रोल करताना त्यावर फाईलवर कुठल्याही प्रकारचा कोणती फवारा मारू नये, कारण त्यामुळे आपण ठेवलेल्या नस्तीतली काही नसती ह्या त्याच्यामध्ये ठेवलेले अक्षर वगैरे कमी होण्याची शक्यता असते. म्हणून पेस्ट कंट्रोल करताना वरच्या फ्लोअरला म्हणजे ग्राउंड फ्लोअरला आणि वर भिंतीवर मारायचं, त्या फाईलवर जाता कामा नये याची पण दक्षता घेतली पाहिजे. अभिलेखावर धूळ बसणार नाही अशी ही खबरदारी घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे अभिलेख कक्षामध्ये कुठलेही खाद्यपदार्थ खाऊ नये, तिथे खाद्यपदार्थ नेऊ नये. त्याचप्रमाणे तिथे पाण्याची व्यवस्था असेल तर पाण्याची व्यवस्था सुद्धा बाजूला करावी. त्याचप्रमाणे फायर फायटिंग इक्विपमेंट तिथे असावे. फायर फायटिंग इक्विपमेंट आता माहिती आहे तुम्हाला, काही ठिकाणी आपल्याकडेच महाराष्ट्र शासनामध्ये काही कार्यालयामध्ये आगी लागल्या, रेकॉर्डला आगी लागलेल्या आहेत. आता त्या आगी लागल्यामुळे तिथे फायर फायटिंग इक्विपमेंट असते तर ते लागल्या नसत्या, याच्यासाठी सुद्धा आपण काळजी घ्यायला हवी. म्हणजे अभिलेख कक्षाची निर्मिती करताना तो अभिलेख कक्ष स्वतंत्र असावा. रॅक्सची जी मांडणी करताना त्या रॅक्सची मांडणी त्या याच्यामध्ये दिलेल्या प्रमाणात असावी. एकावर एक अशा जास्त ठेवल्या गेल्या नाही पाहिजे. कदाचित कधी कधी त्याच्या कार्डबोर्डच्या बॉक्सेस असतात, त्या बॉक्समध्ये सुद्धा ठेवल्या जातात अभिलेख. आणि अभिलेखाचे जे हे असतं साईज असतं, बस्त्याचा आकार असतो, त्या बस्त्याचा आकार पण दिलेला आहे. बस्त्याचा आकार हा 14 इंच लांब असावा आणि 6.5 इंच रुंद असावा. तो बस्ता जो बांधतो की नाही आपण, खाली पृष्ठ असते आणि त्याच्यावर आपल्या फाईल ठेवतो आपण, खाली पृष्ठ असते त्याच्यावर फाईल ठेवतो, त्या पृष्ठाचा आकार कसा हवा, 14 इंच लांब आणि 9.5 इंच रुंद अशा प्रकारचा तो बस्ता असावा. मग त्याला बांधताना त्याच्यात जास्तीत जास्त 1 फूट उंचपर्यंत फाईल गेल्या पाहिजे. फाईल किती उंचीपर्यंत गेल्या पाहिजे, 1 फूट पर्यंत, आणि नंतर आपण तो बस्ता बांधला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे त्या बस्त्यामध्ये असणाऱ्या फाईलला फोल्ड पडणार नाही. म्हणजे आपण बस्ता बांधताना जर आपण बांधत असेल तर ते कोपरे त्याचे नष्ट होतात, बांधताना कोपरे नष्ट होतात, कारण हा अभिलेख असतो, हा आपल्याला इयर्स टुगेदर कोणता अभिलेख ठेवावा लागतो. इयर्स टुगेदर ठेवायचा असेल तर बस्ता बांधताना काय होते, त्याला चोळमोळ होण्याची शक्यता असते. म्हणून खाली एक पृष्ठ आणि वरतं त्याच आकाराचा पृष्ठ, म्हणजे 14 इंच बाय 9.5 इंच, 14 इंच बाय 9.5 इंचाचे पृष्ठ टाकायचे आणि त्याच्यामध्ये त्या फाईल ठेवायच्या. फाईलच्या बस्त्याची उंची 1 फूट असली पाहिजे, म्हणजे 12 इंच असली पाहिजे. बस्त्यामध्ये कागदावर म्हणजे ते पृष्ठ जर टाकले तर काय होईल, त्या फाईलचे कोपरे आहे ते कोपरे गळणार नाही आणि आपला जो अभिलेख आहे तो अभिलेख व्यवस्थितपणे राहील. त्यात याप्रमाणे तिथे बस्ते ठेवण्याची सुद्धा व्यवस्था असली पाहिजे, असं या अभिलेख अधिनियमामध्ये दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे जतन सूची, तिसरा भाग जो आहे तिला नाही, जतन सूची ही तयार कोण करायची असते. जतन सूची म्हणजे काय, जतन सूची म्हणजे काय, आपल्या विभागामध्ये जो काही अभिलेख आपल्याला तयार करायचा असतो, जे विषय असतात त्या विषयाच्या नस्ती किती दिवस ठेवायच्या याची जतन सूची प्रत्येक विभागानं करायची असते. म्हणजे हे शासन लेवलचं काम आहे. हे शासन लेवलचं काम आहे, जे आपले हेड ऑफ द म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट प्रत्येक विभागाचं ही जतन सूची तयार करते. म्हणजे जतन सूचीमध्ये काय आहे, अ ब कोड क्लासिफिकेशन आहे. अ म्हणजे काय, की अ वर्गाच्या नस्ती ज्या आहेत त्या अ वर्गाच्या नस्ती म्हणजे कायमस्वरूपी नस्ती ठेवायच्या. ब वर्ग म्हणजे 30 वर्षापर्यंत कुठल्या नसती ठेवायच्या. क वर्ग म्हणजे 5 वर्षापर्यंत कुठल्या नसती ठेवायच्या. आणि ड वर्ग म्हणजे 1 वर्षापर्यंत कुठे नसती ठेवायच्या. ह्या नसती ठेवायचा प्रत्येक प्रशासनिक विभागानं आपापल्या कार्यालयामध्ये म्हणजे त्या डिपार्टमेंटमध्ये कुठल्या विषयाच्या नसती कायमस्वरूपी राहतील, कुठल्या विषयाच्या नसती 30 वर्षापर्यंत राहतील, कुठल्या विषयाच्या नसती 5 पर्यंत राहतील, कुठल्या विषयाच्या नंतर 1 वर्षापर्यंत ठेवायच्या, याची सुद्धा सूची तयार करायची असते. आणि ती सूची विभाग प्रमुखामार्फत सर्व कार्यालयाला सर्क्युलेट करायची असते. आणि त्या अनुषंगानं आपल्याकडे जो अभिलेख आहे त्या अभिलेखाची वर्गवारी आपण तयार करतो. कायमस्वरूपी अभिलेख म्हणजे काय, कायमस्वरूपी अभिलेख म्हणजे ज्याचं नेहमी काम करते, कधीही त्याला नष्ट करता येत नाही. जसं आपलं डिपार्टमेंट क्रिएट झालं, तुमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट क्रिएट झालं, फॉरेस्ट डिपार्टमेंट क्रिएट होताना काय काय आपण पॉलिसी मॅटर ठरवलं होतं, त्या पॉलिसी मॅटरमध्ये कुठकुठले शासन निर्णय शासनाने आपल्याला आदेश दिले होते, त्या आदेशाप्रमाणे आपले पहिले विभाग किती होते, स्टाफ किती होता,
सँक्शन किती लोकांचं होतं, बजेट किती लोकांचं होतं, फॉरेस्ट एरिया किती होता, याच्याबद्दलची सर्व ज्या असतात या कायमस्वरूपी आपल्याला ठेवाव्या लागतात. कारण याचा जो याचं जे असते कायमस्वरूपी नसते असतात त्याचं आपल्याला जेव्हा जेव्हा आपण खात्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या योजना राबवण्याचा प्रयत्न करतो, काही विशिष्ट करतो, त्यावर याची माहिती आपल्याला अवगत होणं गरजेचं असते. म्हणून हा अभिलेख आपल्याला कायमस्वरूपी ठेवावा लागतो. त्यानंतर दुसरं आहे 30 वर्षापर्यंत. 30 वर्षापर्यंत ज्या नसती आहे या नसती काही नसती काय ते कालांतरानं नष्ट करावं लागतात, पण याचं आयुष्य 30 वर्षापर्यंत दिलं असते. त्या 30 वर्षाची जी लिस्ट तुमच्या खात्याच्या मार्फतच तयार होते का आपल्याकडे कोणत्या वस्तू कोणत्या नसत्या त्या 30 वर्षापर्यंत आलेल्या पाहिजे. याची यादी विभाग म्हणजे प्रशासनिक विभाग प्रमुख तयार करतो, कोणाच्या माध्यमातून, विभाग प्रमुखाच्या माध्यमातून तयार करतो. आणि ते 30 वर्षापर्यंत कोणता अभिलेख कोणत्या कोणत्या विषयाच्या नसत्या आपल्याला तिकडे सांभाळायच्या याची विषयाची यादी त्यांना पाठवतो. 5 वर्षाचे असेल ते 5च वर्ष. एखादे कॉन्टिजेंट बिल आहे, ऑडिट झालेला आहे, 5 वर्षापर्यंत ठेवायचे, ऑडिट नसून झालं तर 5 वर्षाच्या पुढे लांबवायचे, याप्रमाणे 5 वर्षाची ते ठेवतात. आणि ड वर्ग म्हणजे डे टू डे, 1 वर्षाच्या आतच. जसं एखादा आपल्याकडे अर्ज आलेला असतो, मला नोकरी द्यावी, आपल्या त्या कार्यालयाला अधिकारच नसते नोकरी देण्याच्या, मग तो आपण बाजूला काढून ठेवतो. एखादे आपण कोणाचे अभिनंदन पत्र पाठवतो, कोणाला एखाद्याला माहिती मागवायची असते ते आपल्याकडे नसते, ते दुसऱ्या कार्यालयाकडे असते, आपण दुसऱ्या कार्यालयाकडे मागायला पाठवतो, ते आपल्याला कायमस्वरूपी आपल्याकडे ठेवायची गरज नसते. अशा प्रकारचे जे कागद असतात ज्याची 1 वर्षाच्या वर गरज नसते अशा कागदांना डी क्लास पेपर म्हणतात. हे वर्ष झालं संपलं की वर्ष संपलं की किंवा वेळोवेळीच त्या कागदावर किंवा नसतीवर नष्ट करावे म्हणून लिहून टाकायचं. आणि नष्ट करताना यादी तयार करायची असते. नष्ट करताना तसंच नष्ट केलं म्हणजे नष्ट करायचं नाही. कार्यालय प्रमुखाच्या मान्यतेशिवाय कोणताही अभिलेख आपल्याला नष्ट करता येत नाही. कारण त्या याच्यामध्ये नियमामध्ये अशी तरतूद आहे, कार्यालय प्रमुखानं जर मान्यता दिली नसेल तर त्यामधला अभिलेख आपल्याला नष्ट करता येत नाही. मग कोणता अभिलेख नष्ट करायचा, कोणता अभिलेख नष्ट करायचा नाही यासाठी सुद्धा याच्यात माझा अनुभव मी सांगतो. मी एका पशुसंवर्धन विभागामध्ये रोग अन्वेषण विभाग म्हणून एक डिपार्टमेंट आहे, डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शन. डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शन मध्ये मी इन्व्हेस्टिगेशन सेक्शन पुणे येथे असताना मी 2 वर्ष त्या कार्यालयात होतो. 2 वर्षाच्या कार्यालयामध्ये त्या डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शन मध्ये असाच रेकॉर्ड पडलेला होता. रेकॉर्ड भरपूर पडलेला होता. एक गोडाऊन टाईप एक मोठा एक हॉल होता, त्या हॉलमध्ये रेकॉर्ड टाकून दिला होता. आणि तिथले जे एक माझे वरिष्ठ अधिकारी होते, जॉईंट डायरेक्टर, त्यांनी सांगितलं की हा रेकॉर्ड 1961 पासूनचा आहे. 1961 पासूनचा रेकॉर्ड आपल्याला तो क्लासिफाय करायचा आहे आणि तुमच्या ज्या अबोगड वर्गवारी करून आपल्याला अभिलेख कक्षाची स्थापना करायची. आता तोपर्यंत त्यामध्ये जवळजवळ 4-5 हजार फाईल्स असतील. 4-5 हजार. ज्यावेळी त्या गोडाऊनचं दार उघडलं त्यावेळी जसं कसं एखाद्या हॉरर पिक्चर मध्ये तिथे जाळ्या असतात, गळमट असतात आणि करकर करकर आवाज येतो, अशा प्रकारचा आवाज आला. ते पाहून म्हटलं सर कसं काय होणार, नाही म्हणे यार आपल्याला करावं लागते. त्यासाठी मग माझी जी क्लुप्ती आहे ते तुम्हाला सांगतो की मी काय केलं. त्यामध्ये सर्व अभिलेख पहिल्यांदा साफ करून टाकला. कार्यालयातल्या शिपायांना सांगितलं का 2 दिवस लावा तुम्हाला, मला ह्या नसत्या कशा पाहिजेत, अलग अलग झालेल्या पाहिजे, बाजूला ते गठ्ठेच्या गठ्ठे बांधून ठेवलेले आहे, ते गठ्ठे मात्र स्वच्छच पाहिजे. त्यानंतर कार्यालयात 11 लेबॉरेटरीच्या सर्व कार्यालय प्रमुखांची मीटिंग घेतली. त्यांना सांगितलं की या 11 लेबॉरेटरीच्या सर्व कार्यालय प्रमुखांना तुमच्या लेबॉरेटरीचे कोणकोणते गठ्ठे आहेत तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या. म्हणजे त्यांनी काय केलं, सर्व 11 गठ्ठे 11 लेबॉरेटरीनं आपापले गठ्ठे ताब्यात घेतले. नंतर त्या सांगितलं की त्या ताब्यात घेतल्यानंतर त्याची लिस्ट तयार करा, कोणकोणत्या याद्या आहेत, कोणकोणत्या त्यात म्हणजे फाईल्स कोणकोणत्या आहेत. ते लिस्ट तयार केली त्यांनी. त्यामध्ये हे सांगितलं की बाबा यामधले तुमच्या कामाचे कोणते आहे आणि कामाचे कोणते नाही याची अलग अलग करा. मग कामाचे कोणते आहे आणि कोणते नाही कसं ठरवायचं. त्यासाठी अभिलेख नष्ट करताना हे मात्र आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यावं लागते की ज्या नसतीबद्दल पुढे काहीही गरज नाही, म्हणजे त्याच्यावर ऑडिट ऑब्जेक्शन नाही, त्याच्यावर कोर्ट केस चालू नाही, त्याच्यावर न्यायालयीन प्रकरण चालू नाही, त्याच्यावरती लोकायुक्त प्रकरण चालू नाही, विभागीय चौकशी नाही किंवा कुठल्याही प्रकारचे इन्स्पेक्शनचा मध्ये त्याचा उल्लेख नाही. मग याच्यासाठी काय केलं, आपल्या कार्यालयामध्ये जे काही कोर्ट केस होते त्याची यादी तयार केली, जे न्यायालयीन प्रकरण आपल्या लोकायुक्ताचे प्रकरण होते त्याची यादी तयार केली, ऑडिट ऑब्जेक्शन आहे ऑडिट ऑब्जेक्शनची केली, कोण्या वर्षाचे ऑडिट ऑब्जेक्शन आहेत त्याची यादी आम्ही तयार केली आणि त्याचे परिपत्रक सर्वांना वाटून दिले. ते वाटून दिल्यानंतर ते नेमकी ते फाईल आली की ते बाजूला काढायची. ऑडिट ऑब्जेक्शन आहे
या विषयाविषयी ऑडिट ऑब्जेक्शन आहे ते फाईल बाजूला करायची, इतर फाईल बाजूला करायची, दुसऱ्या फाईल ज्याचा निरुपयोगी आहे, त्याचं काहीच काम नाही अशा फाईल बाजूला करायच्या. त्याचप्रमाणे त्यात जो डाटा असतो तो डाटा मात्र अलग ठेवला. डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शन मध्ये त्यामध्ये रोग निदान करण्याची प्रक्रिया तिथे होती. जनावर देणारे रोग निदान. कोण्या वर्षी आपल्याकडे एपिडेमिक आला होता, त्या एपिडेमिक मध्ये काय काय आपण प्रिकॉशन घेतल्या होत्या, कोण्या भागात झाला होता, किती जनावर अफेक्ट झाले होते, त्यांना त्यावेळी कोणती ट्रीटमेंट देण्यात आली, अशा तऱ्हेच्या फाईल असेल तर त्या वेगळ्या करायला. म्हणजे ह्या फाईल वेगळ्या झाल्या, कोर्ट केसेस असलेल्या, ऑडिट पॅरा असलेल्या, डिसिजन मेकिंग असलेल्या त्या फाईल अलग झाल्या आणि बाकीच्या फाईल अलग झाल्या. यामुळे काय झालं, फक्त 25% फाईल या कामाच्या होत्या आणि 75% कामाच्या नव्हत्या. मग या 75%ची विल्हेवाट लागली आणि 25% याचं क्लासिफिकेशन केलं. अशाप्रमाणे या अ ब क ड वर्गवारी प्रमाणे जे आपण लाभाला सांगितलंय आणि त्या अ ब क ड वर्गवारीनुसार त्याची लिस्ट तयार करायला लावली आणि त्याचे गठ्ठे बांधायला लावले. अ वर्गाचा नसतो कायमस्वरूपी जो रेकॉर्ड असतो त्याला लाल रंगाचा बस्ता ठेवावा असं शासनाला अपेक्षित आहे. त्यांनी अ वर्गाचा रेकॉर्ड असेल त्यासाठी कोण्या रंगाचा बस्ता असावा, ब चा असेल, क चा असेल तर ड असा, त्याच्यासाठी रंग त्यांनी ठरवून दिलेले आहे. अ वर्गाचा जर रेकॉर्ड म्हणजे नसती असेल तर अ वर्गाची नसती लाल रंगाच्या बस्त्यामध्ये बांधावी. ब वर्गाची नसती असेल, तिला 30 वर्ष त्याचं आयुष्य आहे, त्याला हिरव्या रंगात ठेवायचं. क वर्गाची असेल त्याला पिवळ्या रंगात ठेवायचं आणि ड वर्गाची असेल तर त्याला पांढऱ्या रंगात बांधून ठेवायचं, ती आपल्याला नष्ट करायची असते. अशा प्रकारे शासनानं वर्गवारी तयार करून दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्याला कुठल्या रंग असते त्या बस्त्याला त्याचा पण हे दिलेला आहे. यामध्ये कलम 5 मध्ये आणखी पुन्हा तरतूद आहे. वरिष्ठाच्या परवानगी न घेता नियम बाहेर तिथे अभिलेख नष्ट केल्यास दंडाची व कारावासाची शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये या अभिलेख नष्ट करताना कार्यालय प्रमुखाची भूमिका सर्वात मोठी असते. त्याचे कार्यालय प्रमुख असतात. कार्यालय विभागीय प्रमुख असेल तर त्या विभागीय कार्यालयाचा कार्यालय प्रमुख विभागीय अधिकारी असतो. कार्यालय समजा एखादं तुमचं छोटं कार्यालय असेल तिथे तर एखादा कार्यालय प्रमुख असेल तर त्याचा कार्यालय प्रमुख त्याचीच सही घेतल्याशिवाय जमत नाही. हेड ऑफ द डिपार्टमेंट मध्ये तुमचे जे मुख्य आहेत हेड ऑफ डिपार्टमेंटचे त्यांनी रिडेलिगेट केले असेल तर पॉवर ठीक आहे, नसेल केलं तर त्यांच्या सह्या पाहिजे. म्हणजे अभिलेख नष्ट करताना तो वरिष्ठाच्या परवानगीशिवाय कुठलाही अभिलेख आपल्याला नष्ट करता येत नाही. हे महत्वाची तरतूद यामध्ये केलेली आहे नियम कलम नंबर 9 मध्ये. समजा तसं जर झालं, वरिष्ठाची परवानगी घेतली नाही तर त्याच्यामध्ये कोणताही अभिलेख अधिकृतपणे नष्ट करता येत नाही. वरिष्ठाची परवानगी घेतली नाही पण अधिकृतपणे नष्ट केला, जसं आपलं आदर्श घोटाळा प्रकरण झालं होतं. आदर्श घोटाळा प्रकरणामधल्या काही फाईल दिसत नव्हत्या, नष्ट झाल्या होत्या. तिथल्या अभिलेखागार म्हणजे तो कोशागार आपल्या रेकॉर्ड होता, तो रेकॉर्ड कीपरचा तो अधिकारी होता, तो त्याच्या अंतर्गत असणारे 3 ते 4 कर्मचारी आणि शिपाई या सर्वांच्या सेवा चालल्या गेल्या. का चालल्या गेल्या? कारण त्यांनी अनधिकृतपणे तो अभिलेख होता तो नष्ट केला होता. म्हणून यामध्ये कोणताही अभिलेख अनधिकृतपणे नष्ट करता येत नाही, काढून टाकता येत नाही. तसंच त्याचप्रमाणे अभिलेख विरूपित करता येत नाही. विरूपित म्हणजे तोडमोड करणं, त्याला काहीतरी दिसायला नाही पाहिजे दुसऱ्याला म्हणून त्याच्या रंग कुठला बदलून टाकणं किंवा तेवढाच भाग कातरून टाकणं, अशा प्रकारे केलं तर ते सुद्धा या नियमाअंतर्गत शिक्षेस पात्र असते. अभिलेखात फेरफार करणं, त्याला जे नंबरिंग केलेलं असते नंबरिंग मध्ये फेरफार करायचं, एखादा कागद महत्वाचा असतो तो काढून घ्यायचा आणि बाकीचे राहून द्यायचे. म्हणून अभिलेख कक्षामध्ये अभिलेख पाठवताना काय करावं लागते, अभिलेख कक्षामध्ये अभिलेख पाठवताना त्या नस्तीमध्ये किती पेजेस आहे, कारण आपल्याकडे नस्ती जे तयार होतात त्या नस्तीचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे टिप्पणी भाग आणि दुसरं म्हणजे पत्रव्यवहाराचा भाग. आता आपल्याला माहितीच्या अधिकाराअंतर्गत टिप्पणीच्या पण प्रती मागितल्या जातात. एखाद्या विषयाची माहिती मागितली असेल तर त्या टिप्पणीतील त्या विषयाची टिप्पणी व पत्राचे प्रारूप सर्वच्या सर्व नस्ती देण्यात यावी असं सुद्धा मागणी केली जाते. म्हणून ते त्याला ठेवणं गरजेचं आहे, कारण नस्ती तयार करताना नस्ती ही 2 भागात असते. एक म्हणजे टिप्पणी भाग, दुसरा म्हणजे पत्रव्यवहाराचा भाग. जेव्हा आपण त्या पोशाख आपल्या रेकॉर्ड रूम मध्ये नस्ती पाठवतो, ते नस्ती पाठवताना त्यामध्ये टिप्पणी भागालाही पेजिंग झालं पाहिजे, पत्रव्यवहाराचा भागालाही पेजिंग झालं पाहिजे. समजा असं झालं नाही, वरिष्ठाच्या आदेशाने आपण कुठलाही रेकॉर्ड आदेश न घेता कुठलाही रेकॉर्ड नष्ट केला, अनधिकृतपणे नष्ट केला, काढून टाकला, विरूपित केला, काही गाळ केली, हेराफेरी केली, कागदपत्र काढून टाकले, असं जर लक्षात आलं
तर शासनाने यामध्ये फार मोठी शिक्षेची तरतूद केलेली आहे. असं जर लक्षात आलं तर 5 वर्षापर्यंत कारावास किंवा 10,000 रुपये दंड. 5 वर्ष कारावास किंवा म्हणजे 5 वर्ष कारावास व 10,000 रुपये दंडापर्यंत, म्हणजे दोन्ही 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड पण होऊ शकतो, किंवा किंवा ह्या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 5 वर्षाचा कारावास किंवा 10,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. प्रशासनामध्ये तुम्ही तुमचा, आता मला वाटते तुमचा जे टाइम टेबल वाचलेला आहे त्यामध्ये विभागीय चौकशीची काय प्रकरण आपण विभागीय चौकशीची माहिती घेतलेली आहे. विभागीय चौकशीमध्ये शिक्षेची तरतूद आहे. शिस्त वपील नियम आपल्याला शिकवला गेलेला आहे, कोणत्यातरी अधिकाऱ्यांनी आपल्याला शिकवला गेलेला आहे. त्या शिस्त वपील नियमामध्ये सुद्धा तरतूद आहे. त्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे का? अजिबात नाही. कारावासाची शिक्षेची म्हणजे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे का? कारावासाच्या शिक्षेची तरतूद नाही. परंतु या नियमामध्ये मात्र समजा तो रेकॉर्ड विरूपित केलेला असेल, रेकॉर्ड गहाळ केलेला असेल, रेकॉर्ड वरिष्ठाची परवानगी न घेता नष्ट केलेला असेल, त्याच्यामध्ये फेरफार केली असेल, शासन आपल्याला 5 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा देऊ शकते. त्याचप्रमाणे 10,000 रुपये दंडापर्यंत किंवा दोन्ही शिक्षा आपल्याला देऊ शकतात. म्हणून कोणत्या कलम 5 जे शिक्षेच्या तरतूद केलेला आहे यासाठी कोणताही अभिलेख वरिष्ठाच्या परवानगीशिवाय नष्ट करू नये, हे प्रामुख्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता अभिलेखाच्या वर्गीकरणाची कार्यपद्धती कशी आहे? अभिलेखाचे वर्गीकरण मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या निर्देश पत्र जे आपल्या फाईल असते, फाईल मध्ये आपण लिहिलेलं असतं, निर्देश पत्र जे वर लावलेलं असतं त्यामध्ये विषय लिहिलेला असतो, त्यानंतर त्याचे फाईल क्रमांक लिहिलेला असतो, फाईल क्रमांकानंतर नसती चालू केल्याचा दिनांक, नसती बंद केल्याचा दिनांक आणि त्याची वर्गवारी दिलेली असते. ह्या वर्गवारीनुसार आपल्याला अभिलेखाची वर्गवारी करता येते. ते फाईल नसती आली तिकडून की नसती आल्यानंतर कोण्या वर्गाची आहे, अ वर्गाची आहे, ब वर्गाची आहे, क वर्गाची आहे, ड वर्गाची आहे. क वर्गाची ज्या वर्गाची असेल त्या वर्गात ते टाकलं जाते. एक पेक्षा जास्त काळ जतन करण्याची आवश्यकता वाटत नाही. अशा कागदपत्रांना नष्ट ही अक्षर लिहून ड वर्गात दाखवावी. परंतु नष्ट करताना मात्र कार्यालय प्रमुखाची परमिशन घ्यावी. कुठल्याही नसती कार्यालय प्रमुखाची मान्यता असल्याशिवाय कोणतीही नसती नष्ट करू नये, इवन दो ती ड वर्गाची असली तरीही. या उपरोक्त वर्गीकरणास कार्यालय प्रमुखाची मान्यता म्हणजे येतात आपल्या विभाग प्रमुखाचीच मान्यता असते, म्हणून त्यामध्ये गरज नाही. नसती अभिलेखात पाठवण्यापूर्वी नसतीतील अनावश्यक कागदपत्रे काढून टाकावी. बघा हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हा प्रॅक्टिकली इथे लिहायला म्हणजे सांगायला बरोबर आहे, पण प्रॅक्टिकली मोठा कठीण आहे. तर सॉरी सर, वानकडे सर, हॅलो. हा बोला सर. हा बोला सर. तिकडल्या दुसऱ्या ठिकाणी मी अरेंजमेंट केलेली आहे, मी हा चालेल. 2 मिनिटात चालू करतो. हा ठीक आहे. Yes, हे जरा हँग व्यवस्थापनाची प्रमुख उद्दिष्टे आपण बघत होतो. त्यामध्ये कागदपत्राची जपणूक कार्यपद्धती आपण अभिलेख वर्गीकरणाची कार्यपद्धती आपण पाहिली होती. यामध्ये फाईलचं वर्गीकरण करणं, निर्देश पत्रावर लिहावे. फाईलचं वर्गीकरण हे निर्देश पत्रावर लिहावे म्हणजे ज्यावेळी आपली फाईल कंप्लीट होते, कंप्लीट झाल्यानंतर ते अभिलेखागारात म्हणजे रेकॉर्ड रूम मध्ये आपण पाठवतो. रेकॉर्ड रूम मध्ये पाठवताना ती कोण्या वर्गाची आहे हे कोशागार रेकॉर्ड रूमचा कीपर नाही करणार. हे कोणाला करावं लागेल? त्या सेक्शनच्या कक्ष अधिकाऱ्याला करावं लागेल की हे कोण्या वर्गामध्ये पाठवायचे आहे. स्पष्ट कोण्या वर्गामध्ये पाठवायचे हे वर्गीकरण कोण करते? संबंधित सेक्शन करतं. आपल्याला करायची गरज म्हणजे त्या रेकॉर्ड रूमला करायची गरज नाही. 1 वर्षापेक्षा जास्त काळ जतन करण्याची आवश्यकता नाही असे वाटल्यास ती नष्ट करावी व ड वर्गात टाकावी. हे बरोबर आहे. त्यानंतर उपरोक्त वर्गीकरण कार्यालय प्रमुखाची मान्यता घ्यावी. वर्गीकरण करताना जी फाईल येते त्यावेळी जे फाईलचं वर्गीकरण करतो त्यावेळेस त्या डिलिंग असिस्टंटने आपल्या कक्ष अधिकाऱ्यामार्फत किंवा अधीक्षकामार्फत कार्यालय प्रमुखाची स्वाक्षरी घ्यायची त्याच्यावर की ह्या आपण ड वर्गामध्ये टाकतो, ब वर्गामध्ये टाकतो, क वर्गामध्ये ड वर्गामध्ये टाकतो. याप्रमाणे त्याची मान्यता घेऊनच त्याची वर्गवारी करावी लागते. नसती अभिलेखात पाठवण्यापूर्वी नसतीतील अनावश्यक कागदपत्रे काढून टाकावी. बघा हा एक पॉइंट आहे. अनावश्यक कागदपत्रे पाठवून टाकावी. आपल्याकडे आपण नसतीमधून पत्रव्यवहार करतो. पत्रव्यवहार करताना अनावश्यक कागदपत्र त्याला लावले जातात.
एखादी सँक्शन ऑर्डर असते, सँक्शन ऑर्डर हे मूळ एक सँक्शन ऑर्डरची प्रत नाही, त्याला 4-5 प्रती आपण जोडून देतो आणि त्याला काय करतो, पुन्हा नंबरिंग देतो त्याला कागद. कारण आपल्या नस्तीला जसं टिप्पणीला नंबरिंग असते तसंच आपल्या पत्रावाला पण नंबरिंग असते. मग पत्रावाला नंबरिंग देताना एखादी सँक्शन ऑर्डर झालेली आहे, त्या सँक्शन ऑर्डरवर आपण एका प्रतिवर तर सही घेतो, त्याच्यासोबत 2-3 प्रती जास्तीच्या जोडून देतो. त्याची काही गरज असते का? ते काहीही गरज नसते, परंतु त्याला नंबरिंग मात्र पुन्हा पुन्हा देतो. समजा 15व्या नंबरचा 15, 17, 19, 21 अशा जरीचा आपण देतो. आणि काही एकच त्याचं असते, एकच त्याचं महत्वाचं असते की त्यामध्ये एकच ऑर्डर असायला गरजेचे आहे. पण आपण काय करतो, 3-3, 4-4 कागदपत्र त्याला त्याच्या ऑर्डरच्या प्रती जोडून देतो. ह्या प्रती ठेवू नये. ह्या प्रती जर ठेवल्या, तशा इन्स्ट्रक्शन आपल्या कार्यालयाला आपण द्यायला पाहिजे. अशा जर प्रती ठेवल्या तर काय होते की नंबरिंग करताना नंबर वाढत जातो. म्हणून टिप्पणीवरचा जो आपला उल्लेख असतो, टिप्पणीवर जी पेजिंग दिलेलं असते आणि नंतरचं पेजिंग यामध्ये तफावत होण्याची शक्यता असते. त्यामुळं ज्यावेळेस आपण नस्ती हाताळतो त्यावेळेस सूचना द्यायला पाहिजे कार्यालय प्रमुखांनी संबंधित डिलिंग असिस्टंटला की त्या नस्तीमध्ये फक्त सँक्शन ऑर्डरची एकच प्रत काढा. आगाऊ प्रत असेल जास्तीच्या तर तुम्ही बाजूला काढून ठेवा, मग तो आल्यावरती आपण त्याला देऊ, मग नस्तीतून काढू, पेजिंग करून टाकतो. आल्यावरती देताना सुद्धा ते पेजिंग तसंच चालू जाते, त्याच्या पुढे आपला पत्रव्यवहार झालेला असतो, तर मग ते पुढे कंटिन्यू होतो. त्यामुळे महत्वाचं एक आहे, हे जरी दिलेलं असतं नस्ती अभिलेखात पाठवण्यापूर्वी नसते अनावश्यक कागदपत्रे काढून टाकावी. हे काढून टाकायचं कामच पडलं नाही पाहिजे. म्हणजे ती नसती जशी आहे तशीच त्यांना दिल्या गेली पाहिजे. मग आपण समजा एखाद्या वेळी आपण 4-5 कागदपत्र त्याला जास्तीचे जोडले. एक सँक्शन ऑर्डर आहे, एखादी कुठलं तरी आपण परचेस केलेला आहे, त्या परचेसच्या सँक्शन ऑर्डरची एक प्रत आहे, त्याला 15 नंबर दिलेला आहे, त्याच्यासोबत 2-3 प्रती जोडल्या आहे, 15, 17, 18 आणि 19 3 नंबर दिलेला आहे. पुन्हा आणखी त्याच्याविषयी पत्रव्यवहार झाला, त्या 19 नंतर काय करू आपण, 21 नंबर देऊ. 21 नंबरवर मग आपण टिप्पणीमध्ये लिहू की 21 नंबर कृपया या नस्तीतील 21 नंबरवरील पत्र पहावे. 21 नंबरवरील पत्र पाहताना 15 नंतर 15, 17 आणि 19 हे 3 कसे आहेत, अनवॉन्टेड पेपर आहे, काही त्याची गरज नव्हती. परंतु जेव्हा आपण ते काय म्हणतात नस्तीतील अनावश्यक कागदपत्र काढून टाकले, आपल्याला वाटते की काही 3 प्रती लावलेल्या आहेत, 3 प्रतीची काही गरज नव्हती, एकच प्रत लावायला पाहिजे होती, दुसरे आपण कागद काढून टाकले. दुसरे कागदपत्र काढून टाकले की त्या नस्तीतील पत्र क्रमांकाची म्हणजे पृष्ठ क्रमांकाची संख्या बदलते. संख्या बदलली की काय होते, टिप्पणीमध्ये जे आपण लिहिलेलं आहे त्या टिप्पणी मधलं सर्व घोळ होतोय. मग ऑडिटमध्ये कदाचित एखाद्या वेळी इन्स्पेक्शन मध्ये ऑडिटमध्ये अशा बाबी दृष्टोत्पत्ती देतात की हे पान क्रमांक 17वर होतं, याच्यात तिथे 2 पान गायब झाले, कसे गायब झाले. त्यामुळे सर्वांनाच इन्स्ट्रक्शन द्यायच्या आपल्या कार्यालयातील संबंधित क्लार्कला की कुठल्या नस्तीमध्ये अनावश्यक कागदपत्र कधीच लावू नये. सँक्शन ऑर्डरची एकच कॉपी लावावी, जी ओरिजिनल आहे ती, ज्याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे ती. बाकीच्या कॉपी टाईप करून तुम्ही दुसऱ्यांना पाठवून द्यायच्या. किंवा समजाच ठेवायची असेल तर त्याला तोच नंबर द्यायचा. 15 नंबर आपली सँक्शन ऑर्डर आहे, त्याच्यानंतर आपण सर्व वरिष्ठ अधिकाऱ्याची सँक्शन अथॉरिटीची 15 नंबर सही आहे. त्यानंतर 17 नंबरचा कागद आपण काय केलं, दुसऱ्याच्या सबऑर्डिनेट अधिकाऱ्याच्या सहीनं पाठवला, तर 17 नंबरच्या त्याला 17 नंबर न देता 15 नंबर द्यायचा. म्हणजे काय होईल, ते क्लासिफिकेशन करताना त्याच्यात अनावश्यक कागदपत्र म्हणून ते काढल्या जाणार नाही. नाहीतर ह्या बाबी माझ्या कार्यालयीन अनुभवानुसार मी सांगतो की यामुळे काय होते, समजा जर आपण अशा नस्तीतले कागद काढले तर त्या नस्तीतल्या कागदपत्राचा जो सिक्वेन्स असतो पत्रव्यवहाराचा, तो सिक्वेन्स बदलतो आणि त्यामुळे सिक्वेन्स बदलल्यामुळे आपल्याला तो कदाचित त्याच विषयाचा एखादा ऑडिट जर झालं किंवा एखादी तक्रार आली किंवा त्याविषयी काही न्यायालयीन प्रकरण झालं तर आपल्याला उत्तर देताना काहीतरी गडबड करावी लागते. म्हणून मॅडम इकडे येतात, म्हणून यामध्ये सुद्धा याकडे सुद्धा अभिलेखाचे वर्गीकरण करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परिरक्षण करावयाच्या संचिकेचा विषय, संचिकेचा क्रमांक, वर्गीकरण, पृष्ठसंख्या, टिप्पणी व पत्रव्यवहार बघा, संचिका सुरू केल्याचा व बंद केल्याचा दिनांक इत्यादी तपशील लिहायचा असतो. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस ते परिरक्षण करण्यासाठी फाईल येते त्या फाईलवर त्यामध्ये त्या फाईलचा विषय, त्यामध्ये त्या फाईलचा नंबर, फाईलचा म्हणजे नस्तीचा क्रमांक, त्यानंतर त्याचं वर्गीकरण काय केलं आहे, त्यामध्ये टिप्पणीचे किती पृष्ठ आहे आणि पत्रव्यवहाराचे किती पृष्ठ आहे हे सुद्धा आपल्याला लिहावं लागतं. त्यामुळे हे वर्गीकरण केल्यानंतर काय जर त्या पृष्ठ क्रमांक बदललं असेल तर त्याची मात्र आपल्याला मग उत्तर देताना थोडं पंचायत होते. म्हणून ती पद्धती आपण अवॉइडच करायची. आता दुसरं नेक्स्ट, अभिलेख कक्षात पाठवायच्या अभिलेखाची यादी तयार करणे.
नम्रता, अभिलेख कक्षात पाठवायच्या अभिलेखाची यादी तयार करणे. अभिलेख कक्षाकडे पाठवायच्या संख्येची यादी वर्गवारीनुसार तयार करावी. म्हणजे आपल्याला जे वर्गवारी ठरवून दिली आहे अ ब क ड ह्या वर्गवारीनुसार ठरवायला पाहिजे. आता माझ्या या पीपीटी मध्ये क1 क1 आणि क2 असं आहे, क आणि क1 आहे. आता हा काही डिपार्टमेंटने क1 आणि क असा वर्गवारी केलेली आहे, परंतु शासनाच्या नियमावलीमध्ये काय सांगितलं त्यांनी अ ब क आणि ड. अ तो लाईफ आहे कायमस्वरूपी, ब तो लाईफ आहे 30 वर्ष, ड तो लाईफ आहे क तो लाईफ आहे 5 वर्ष आणि ड तो लाईफ आहे 1 वर्ष. एक वर्ष पुढे जाऊ. जे वर्गीकरण करताना इथं जाता येत नाही. अभिलेख कक्षाकडे पाठवायच्या संख्येची यादी वर्गवारीनुसार करावी. हे लोक दिसले नाही चालते, फक्त अब कडे वर्गवारीनुसार याद्या तयार कराव्यात. वर्गवारीनुसार वेगवेगळ्या रंगाच्या रुमालात बांधाव्यात. आता रंगाचे रुमाल तुम्हाला सांगितले आहे. अ वर्गाची फाईल असेल कायमस्वरूपी असेल तर त्याचा लाल रंगात, ब असेल तर पिवळ्या रंगात हिरव्या रंगात, क असेल तर पिवळ्या रंगात आणि ड असेल तर पांढऱ्या रंगात. अशा प्रकारे त्याची वर्गवारी केलेली आहे कागदाची, त्या आपल्या रंगाची, त्या रंगाच्या यादी याच्यामध्ये रुमालामध्ये बांधाव्यात. रुमालामध्ये बांधताना आपण सांगितलेलं आहे की रुमालाची साईज कशी रुमालामध्ये सांगताना त्याच्या खाली पृष्ठ ठेवायचं. पृष्ठाची साईज किती असावी, त्याचे पृष्ठाची साईज 14 इंच लांब आणि 9.5 इंच रुंद अशा प्रकारचे 2 पृष्ठ तयार करायचे. आणि त्याच्यावरती 1 फूट उंचीपर्यंत म्हणजे 12 इंचचे फोटे. मोठे मोठे गठ्ठे तयार करण्याची गरज नाही. मोठे मोठे जर गठ्ठे तयार केले तर काय होतं की त्यामध्ये तुमच्याला दुमडायची शक्यता असते, वळून पटवायची सुद्धा शक्यता असते. नम्रता तुम्ही जाऊ नका. अभिलेख अभिलेख कक्षाकडे पाठवायच्या नोंदवहीत नोंद घेऊन अभिलेख अधिकाऱ्याकडे हस्तांतरित करावे. म्हणजे हा जे नोंद घेतल्यानंतर अभिलेख कक्षाकडे पाठवायची असते. ही अभिलेख कक्षाकडे हस्तांतरित कराव्या संचिकेची नसतीची नोंदवही याप्रमाणे दिलेली आहे. जेव्हा एखादा कर्मचारी डिलिंग असिस्टंट तो अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेऊन कोण्या वर्गात पाठवायच्या या नसती आता रेकॉर्ड रूमला पाठवायच्या नसती असतात त्याची यादी तयार करतो. ती यादी तयार करून त्याच्याकडे एक रजिस्टर ठेवावं लागतं. हे नोंदवही ठेवावं लागते. या नोंदवहीचे कॉलम दिलेले आहेत. अनुक्रमांक, फाईल क्रमांक, विषय, नसतीतील पृष्ठसंख्या, टिप्पणीची पृष्ठसंख्या, पत्रव्यवहाराची किती पृष्ठसंख्या आहे, त्यानंतर त्याचं वर्गीकरण कोणतं आहे आणि पुनर्विलोकनाचे वर्ष. पुनर्विलोकनाच्या वर्षाला सुद्धा महत्व आहे. आता आपण 5 वर्षासाठी आपण समजा क वर्गाची त्याला हे दिले का, हे अभिलेख क वर्गाच्या वर्गीकरणात टाकलाय. क वर्गाच्या वर्गीकरणात टाकला म्हणजे त्याचं 5 वर्षांना आपल्याला पुन्हा काय करावं लागते, निरीक्षण करावं लागते. आणि निरीक्षण करताना 5 वर्षानंतर ते नष्ट करायचं की नाही आपलं त्याचा निर्णय घ्यावा लागतो. आणि 5 वर्षानंतर त्याच्याकडे समजा हे फाईल का ठेवलेली आहे याचं काही आपल्याला कारण आहे, कारण काहीतरी असेल. ते कारण जर आपलं फुलफिल झालेलं असेल, कदाचित त्याचा ऑडिट करा असेल, एखाद्याची पेन्शनची फाईल आहे, पेन्शन निकाली नसेल म्हणून त्याला आपल्याला 5 वर्षासाठी ठेवावं लागलं असेल, त्याचं पेन्शन निकाली निघलं, त्याला सर्व दिल्या गेलं. आता आपल्याकडे ते फाईल ठेवायची गरज आहे का, काही गरज नाही. त्या पर्सनल फाईल मध्ये एक लावून द्यायचं. पर्सनल फाईल मात्र हे 30 वर्षाचे जातात. अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्यांचे जे पर्सनल फाईल असतात 30 वर्षाचे असतात. पण बाकीचे जर पत्रव्यवहार 30 वर्षाच्या याच्यामध्ये काय असतं, त्याच्या अपॉइंटमेंट ऑर्डर असतं, त्याला दिलेल्या त्या परीक्षा त्यांनी प्रोबेशन पिरियड कंप्लीट करायची आदेश असते, परीक्षा पास झाल्याचे त्याच्यात आदेश असतात, त्यांनी हिंदी मराठी भाषा परीक्षा केल्याच्या म्हणजे त्याची जी सेवा हिस्ट्री असते ते सेवा हिस्ट्रीची जे फाईल असते ते आपण ब वर्गामध्ये मोडते. कारण जोपर्यंत तो कर्मचारी सेवानिवृत्त होत नाही, सेवानिवृत्तीचे सर्व लाभ त्याला दिले जात नाही, तोपर्यंत त्याची फाईल आपल्याला इंटॅक्ट ठेवावी लागते. सेवानिवृत्तीनंतर 5 वर्षापर्यंत ते फाईल ठेवावं लागतात. सेवानिवृत्तीनंतर 5 वर्ष त्या फाईल ठेवाव्या लागतात. कारण सेवानिवृत्तीनंतर एखादा प्रसंग उद्भवला कदाचित तर ते आपल्याला 5 वर्षानंतर मात्र आपण त्याला नष्ट करण्याची कारवाई करतो. म्हणून अभिलेख कक्षाकडे हस्तांतरित करायच्या संचिकेची नोंदवही ही संबंधित क्लार्कने ठेवायची असते. ह्या नोंदवही घ्यायची आणि त्या नोंदवहीमध्ये जे कॉलम दिलेले आहेत त्या कॉलम प्रमाणे एंट्री करायची आणि त्यामध्ये आपण ज्याला हस्तांतरित करतो रेकॉर्ड रूमच्या इंचार्जला, त्या रेकॉर्ड रूमच्या इंचार्जची स्वाक्षरी घ्यायची. अशा प्रकारे मॅडम, अशा प्रकारे ही
अभिलेख कक्षाकडे पाठवायच्या ची यादी तयारी करायची असते. त्यानंतर अभिलेख कक्षाकडे हे आता फाईल आल्यात, अभिलेख कक्षाकडे आल्यात. आता अभिलेख कक्षानं काय करायचं आहे, त्याच्या ह्याच्यात नोंद घ्यायची आहे, त्याच्या रजिस्टरमध्ये. हे रजिस्टर जे आहे, हे जे नोंदवही आहे, हे नोंदवही त्या अभिलेख कक्षाच्या अधिकाऱ्यांनी ठेवायची असते. तिथे काम करणारे त्या शिक्षणाने ठेवायचे असते. त्यामध्ये काय ते शिक्षण काय काय ठेवणार आहे, यामध्ये कुठले काय अनुक्रमांक, नस्तीचा क्रमांक. नस्तीचा क्रमांक सर्वात महत्वाचा असतो, कारण त्याच्याकडनं आलेला नस्तीचा क्रमांक हाच याच्यात टिपून घ्यावा लागतो. विषय असतो त्याचा, त्यांना जो दिलेला विषय तोच असतो. मग आता ही नस्ती कोण्या रॅकमध्ये ठेवली, पुण्या रॅकमध्ये आपण ठेवणार आहोत. रॅक क्रमांक 2 परमानंट स्वरूपाचे आपण ठरवून दिलेलं असते. या रॅकमध्ये अ वर्गाच्या फाईल जाईल, या रॅकमध्ये ब वर्गाच्या फाईल जाईल, या रॅकमध्ये क वर्गाच्या फाईल जाईल, आणि इथे बाजूला ड वर्गाच्या जाईल. मग या रॅकमध्ये सुद्धा कप्पे असतात, त्यामध्ये कप्पे असतात. त्या कप्प्याचे सुद्धा 1 2 3 4 कप्प्याचं अनुक्रमांक दिलं असतं. मग जो कप्पा रिकामा आहे, एक समजा परमनंट डॉक्युमेंट आहे, नंबर 1 रॅक, 1 नंबरचा रॅक आहे, हे याच्यासाठी परमनंट म्हणजे अवर्ग फाईलसाठी ठेवलेला आहे. अवर्ग फाईलच्या रॅक नंबर 1 मध्ये कप्पा नंबर 3 मध्ये हे ठेवलेलं आहे. अशा प्रमाणे त्याची नोंद घेईल तो, आणि त्या याच्यामध्ये ते नस्ती ठेवेल, आणि त्यामध्ये निंदनीचा क्रमांक येईल. यांनी जो दिलेला असते की हे 5 वर्षांना त्याचा पुनर्निरीक्षण करायचं आहे, म्हणजेच तो निंदनी करायची आहे. तर निंदनी कोण्या वर्षी येईल त्याची, तर निंदनीचं वर्ष त्याला दिलेलं असते. समजा 2015 मध्ये दिलेलं आहे, 15च्या नंतर 5 वर्षासाठी क वर्गामध्ये ठेवलेला आहे, तर 5 वर्षांना त्याची निंदनी करणं म्हणजे 20 वर्षांना येईल ते. तर 20 वर्षात 2020 मध्ये ते फाईल काढून संबंधित सेक्शनला पाठवले जाते, आणि त्याला विचारलं जाते का याची गरज आहे का. याची गरज नसेल तर मग ते फाईल नष्ट करण्यात येते, आणि गरज असेल तर ते मात्र ठेवण्यात येते. अशा प्रकारे प्रत्येक फाईलचं त्या वर्गाचं निंदनीकरण. अ आणि ब च्या फाईल आहे, अ आणि ब च्या फाईल दर 10 वर्षांना त्याचे आपले निंदनीकरण करावं लागतं. अ वर्गाचा अभिलेख किती दिवस ठेवतो आपण, 30 वर्ष. अ वर्गाचा कायमस्वरूपी, आणि ब वर्गाचा 30 वर्ष ठेवतो. तर अ आणि ब वर्गाचे जे क्लासिफिकेशन आहे दर 10 वर्षांनी करायचं असते. दर 10 वर्षांनी म्हणजे जी फाईल आपल्याकडे प्राप्त झाली तिथून 10 वर्षांना. मग हे कधी करायचं, हे जानेवारी महिन्यामध्ये करायचं असतं. दर वर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये आपण निंदनीकरणाचं काम सुरू करावं असं शासनाला अपेक्षित आहे. म्हणजे जानेवारीपर्यंत आपलं काम झालेलं असतं, आणि त्याचे आपण निंदनीकरण करतो. नष्ट करायचे असेल तर नष्ट करतो, पुन्हा ठेवायचे असेल तर पर्पज असते त्यामध्ये. कारण याच्यामध्ये जशी एखादी कोर्ट केस आहे, कोर्ट केसमुळे आपल्याला फाईल ठेवावंच लागते, आपल्याला तिथे ठेवावं लागते. कोर्ट केस संपली, त्याचे सर्व क्लेम केल्या गेले, किंवा सर्व त्या बाबी कोर्ट केसच्या निपटल्या गेल्या, त्या कोर्ट केसच्या आदेशाप्रमाणे आपण कार्यवाही केलेली आहे, त्याला ठेवायची गरज नाही. कार्यालय प्रमुखाची स्वाक्षरी घ्यायची, नष्ट करून टाकायची. म्हणजे ही जी पद्धत आहे, तुम्ही रिकॅप करून टाका थोडं. ही जी पद्धत आहे, ही पद्धत ही चालूच राहते. ही पद्धत चालूच राहते. म्हणजे ही जे अभिलेख कक्ष आहे, अभिलेख कक्ष म्हणजे एक रहाट गाडक्यासारखं आहे. आलेल्या फाईल जतन करायच्या, नंतर नष्ट करायच्या, काढून टाकायच्या. म्हणजे काय होईल की तिथेही जमा राहणार नाही. आणि नष्ट केल्यानंतर त्यानंतर आणखी तिसरी नोंद अशी आहे, नेक्स्ट त्याप्रमाणे अभिलेख कक्षाला जर आपली एखादी फाईल लागली असेल, मागणी केली असेल, तर त्याच्यासाठी एक रजिस्टर असते. हे रजिस्टर कोणाकडे असते, त्या सेक्शनकडे. अभिलेख कक्षाकडे राहत नाही, रेकॉर्ड रूम मध्ये राहत नाही. एखाद्या आपण फाईल पाठवली, 5-6 वर्षाचं काम, 5 वर्ष काम होतं किंवा 2 वर्ष काम नव्हतं, पण 3ऱ्या वर्षी त्याच प्रकारचा एखादा पत्रव्यवहार आला, तर त्याच प्रकारचा पत्रव्यवहार आला, आपण काय करतो, त्या अभिलेख कक्षामधून ती फाईल मागणी करतो. ते मागणी कोण्या प्रपत्रात करावी, हे प्रपत्र दिलेलं आहे कलम 6(1) नुसार. अभिलेख कक्षातील अभिलेखाची मागणी करताना या प्रपत्रामध्ये मागणी करावी. त्यामध्ये दिलेलं आहे मागणी करणाऱ्या शाखेचं नाव, जी शाखा असेल त्यांना मागणी करायची. अभिलेख कक्षाचा तपशील किंवा फाईल, त्याचा फाईल क्रमांक, विषय कोणता आहे, त्याचा फाईल क्रमांक काय. अभिलेख फाईल मागणीचे प्रयोजन, काय प्रयोजन आहे. आता त्याच्यानंतर दुसरा आम्हाला असा इश्यू आलाय, त्या इश्यूसाठी हे फाईलची आम्हाला गरज आहे, अशा प्रकारचं त्यात प्रयोजन द्यावं लागते. त्यानंतर फाईल परत करण्याचा टेंटेटिव्ह दिनांक जास्तीत जास्त 6 महिनेपर्यंत. ही फाईलवर आम्ही 2 महिन्यात कार्यवाही करून तुम्हाला परत करू. जास्तीत जास्त 6 महिनेपर्यंत ती फाईल त्यांच्याकडे ठेवता येते, आणि त्यानंतर त्याला परत करावी लागते. अशा प्रकारे अभिलेख कक्षामध्ये अभिलेखाची मागणी केली असता ते स्थानांतरण, त्याच्या नोंदवही म्हणतो आपण त्याला, अभिलेखाची मागणी पत्र त्याला जोडावं लागते. त्यानंतर अभिलेखाचे हे पत्र आलं की अभिलेख कक्षात एक स्थानांतरण नोंदवही असते. हे मागणीचं पत्र आलं, संबंधित सेक्शन कडून आलं. आता अभिलेखाला ती फाईल द्यावं लागेल ना अभिलेख कक्षाला. ते अभिलेख कक्षाला फाईल देताना ते स्थानांतरण नोंदवहीमध्ये त्याची नोंद घेतल्याशिवाय अभिलेख कक्षातल्या फाईल ते त्याला देता येत नाही. त्यामध्ये असतं अनुक्रमांक, दिनांक, नस्तीचा विषय, त्यामध्ये त्या नस्तीमध्ये किती पृष्ठ होते, त्यांना ज्यावेळेस दिले तेवढे आहेत की कमी जास्त आहेत, ते त्याचे पृष्ठ किती होते,
त्यानंतर कोणत्या शाखेला आपण घेऊन राहिलो ते मागणी करणारं नाव असते, त्याचं नाव तिथे टाकायचं. प्राप्तकर्त्याचे नाव, ज्यांना त्याला प्राप्त झाली आहे त्याचं नाव घ्यायला त्याची सही घ्यायची. आणि त्यानंतर हे 7 कॉलम पहिले करायचे. पहिले ज्यावेळेस जोपर्यंत आपण त्याला फाईल दिली म्हणजे 7 कॉलम पर्यंत भरेल. 8वा 9वा 10वा आणि 11वा कॉलम त्याच्याकडून फाईल परत आल्यानंतर होईल त्या रजिस्टरमध्ये. मग काय होईल, त्याचं काम झालं 2 महिन्यात. फाईल त्यांनी पुन्हा परत केली आपल्याकडे, तर अभिलेख कक्षातील नसती परत केल्याचा दिनांक पुढे दिवशी परत केली. आपण या तारखेला दिली होती, या तारखेला परत केली. मग त्याच्यात आता पृष्ठ कमी आहे की जास्त आहे तपासणी होते. पृष्ठ संख्या कमी आहे की जास्त आहे याची तपासणी होते. आपण किती दिले होते, आपण दिले होते एवढे पृष्ठ दिले होते, एवढे टिप्पणीचे होते, एवढे पत्रव्यवहाराचे होते, तेवढेच आहे की जास्त आहे त्याची सुद्धा ती मांडणी तिथे करावी लागते. आणि अभिप्राय या प्रकारे नसती प्राप्त झाली की नसती प्राप्त झाल्यानंतर त्या हस्तांतरण स्थानांतरण नोंदणी असते. त्या स्थानांतरण नोंदणीमध्ये त्याची नोंद घेतली जाते. अशा प्रकारे ही स्थानांतरण नोंदणी आली की मग जिथे जे नसते होते त्याच ठिकाणी ती पुन्हा तिथे रेकॉर्ड रूम मध्ये ठेवल्या जाते. आता आपल्याला शेवटचं जे आहे की नष्ट करण्याची, अभिलेख नष्ट करताना काय खबरदारी घ्यावी, अभिलेख नष्ट करताना काय खबरदारी घ्यावी. संचिकेचे भविष्यात काम पडणार नाही याची खात्री करावी. ज्या नष्ट करताना त्या अभिलेखाची खात्री हे कोण करेल, नष्ट करताना हे काय करतात, याला फॉरवर्ड करतं. अभिलेख कक्षामध्ये काय करतात, त्याला 5 वर्षानंतर त्याचा पुनर्निरीक्षण करायचं आहे. पुनर्निरीक्षणाच्या वेळेस त्या नसते त्यांना नेऊन देतात रेकॉर्डवाले, की हे तुमच्या या वर्षीचे एवढ्या निरीक्षणाच्या फायदे आहेत, याचं निरीक्षण करा आणि निरीक्षण करून ह्या नष्ट करायच्या की पुन्हा ठेवायचा याबद्दल अभिप्राय द्या. त्यासाठी अभिलेख नष्ट करायच्या नसतीमध्ये हे त्या नसती त्या शाखेमध्ये दिल्या जातात आणि शाखेमध्ये दिल्या जाऊन त्या शाखेमध्ये ठेवल्या जाते, रजिस्टर ठेवलं जाते. यामध्ये नष्ट करताना काही भाग आहे बघा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लेखापरीक्षणात काही आक्षेप आहे का त्याचे, आपला निपटारा झाला असं तर काही प्रॉब्लेम नाही, ते नष्ट करायला हरकत नाही. त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रकरण होतं का याच्याविषयी, न्यायालयीन प्रकरण असेल, समजा तो निपटलं असेल, त्याचे पूर्ण कार्यवाही झाली असेल, नष्ट करायला हरकत नाही. परंतु ते चालूच असेल प्रकरण तर मात्र नष्ट करता येणार नाही. त्यानंतर महालेखापालाचे काही आक्षेप आहे, लोकायुक्ताचे आहे का, विभागीय चौकशी आहे का या प्रकरणामध्ये इत्यादीची छाननी केली जाते. आणि भविष्यात ते काम पडणार नाही अशी जर कार्यालय प्रमुखाची खात्री झाली असेल तर त्या नसते आपण नष्ट करण्यासाठी त्या अभिलेख कक्षाकडे देतात. कार्यालयातील डिलिंग असिस्टंट म्हणजे जे शाखा असतात त्या शाखा ह्या नष्ट करत नाही, नष्ट करण्याच्या कार्यवाही करून ते रेकॉर्ड रूमला दिले जातात. रेकॉर्ड रूमचे जे सेक्शनचे इंचार्ज असतात ते आपल्या नष्ट करतात. याप्रमाणे हे नष्ट करायच्या नसती ज्या आहेत त्या नष्ट करायच्या नसती ह्या संबंधित शाखेने त्या रेकॉर्ड रूमला या प्रपत्रामध्ये दिलं पाहिजे. त्यामध्ये असते अनुक्रमांक, दिनांक, विषय, नसतीचा क्रमांक, नसतीचे वर्गीकरण, नष्ट करण्याच्या वेळेस त्या नसतीमध्ये किती पानं होते, टिप्पणीची पानं किती होते आणि पत्रव्यवहाराचे पानं किती होते, अभिलेख अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्यायची असते आणि नंतर त्याचे अभिप्राय अभिलेख अधिकाऱ्याला हस्तांतरित करतो. त्या रजिस्टरवर अभिलेख अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्यायची आणि त्याला देऊन टाकायचे. नंतर तो नष्ट करण्याची कार्यवाही करतो. आता नष्ट करण्याची कार्यवाही करताना त्यामध्ये काय असते की नष्ट करताना अभिलेख कक्षामध्ये जे नष्ट करायची कार्यवाही करणार असताना पहिले काय होतं, पहिले होतं की आपल्याकडला जो नष्ट करण्याचा अभिलेख आहे त्याला गव्हर्नमेंटने कसे कॉन्ट्रॅक्ट केले होते काही कागद तयार करणाऱ्या कंपनीशी आणि त्यांनी त्या दरात ते त्यांच्याकडे देऊन टाकत होतो. आणि ते देताना मात्र चुरगळून घेतलं पाहिजे. कागदपत्र देताना त्याच्यात फाडफोड करून दिलं पाहिजे. तसा पत्रव्यवहार आपल्याला देता येत नाही. तो चुरगळून द्यायचा, फाडून द्यायचा, त्यांच्या ताब्यात देऊन द्यायचा. ते वजन करून घेऊन जातात. अलीकडे आणखी पद्धत आहे, दुसरी पद्धत की त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि जाळून टाकायचे. परंतु शासनाला जर रेव्हेन्यू मिळत असेल आणि शासनानं जर कॉन्टॅक्ट केला असेल तर शासनाचा रेव्हेन्यू प्राप्त होत असेल तर शासनाचा फायदा आहे. त्या दृष्टीनं समजा जर असे कॉन्टॅक्ट असे अभिकर्ते जर नेमले असेल शासनानं तर त्या अभिकर्त्यांना पत्र पाठवायचं, आमच्याकडे एवढ्या म्हणजे नष्ट करायच्या फाईल्स आहेत त्या आपण घेऊन जाव्यात. दर ठरलेले असतात त्या दराप्रमाणे ते घेऊन जातात, आपला रेव्हेन्यू प्राप्त होतो. पण अति महत्वाचे असेल तर ते मात्र जाळलेच पाहिजे. भविष्यात त्याचा दुरुपयोग होणाऱ्या अशा नसती असेल तर त्या नसती मात्र कार्यालय प्रमुखाच्या समक्ष त्याची यादी तयार करायची आणि जाळून टाकायचं. याप्रमाणे त्या अभिलेख कक्षाची असते. आणि अभिलेख कक्षामध्ये ज्यावेळेस आपण ते गठ्ठे बांधतो बघा, शेवटचा गठ्ठे बांधतो, अभिलेख कक्षातील गठ्ठ्यावरची फलक, या फलकाला एक कागद लावलेला असतो.
त्या फलकावरच्या कागदावर नसतीचा वर्गवार आहे. कोण्या वर्गाची फाईल आहे? अ वर्गाची फाईल आहे. गठ्ठा क्रमांक किती आहे? जो गठ्ठाच्या याच्या नंबर असतो तुमच्या रजिस्टरमध्ये, रेकॉर्ड रूमच्या रजिस्टरमध्ये जो नंबर असतो रेकॉर्डवाला, म्हणजे रेकॉर्ड रूमच्या रजिस्टरमध्ये जो गठ्ठा दिलेला असतो 4 गठ्ठा क्रमांक 4, त्यामध्ये तुमच्या नसतीचा क्रमांक किती आहे? त्या नसतीचा क्रमांक कोण्या रॅकवर ठेवलेला आहे? 4 नंबरच्या रॅकवर ठेवलेला आहे. कप्प्या कोणत्या ठेवलेल्या? 2 नंबरच्या कप्प्यात ठेवलेल्या आहे. अशा प्रकारची एक लिस्ट त्याला लावायची असते आणि ते लिस्ट त्या कागदाचा जो आपण कापडाचा जो गठ्ठा केला असता त्याला टाचून द्यायची असते. अशा प्रकारे अभिलेखाचं व्यवस्थापनासाठी आपण हे सर्व पाळायचं असते. तर सर, याबाबत काही आता याच्यात फार मोठा डिस्टर्ब झालेला आहे. हॅलो 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 वानखळे सर. हा बोला बोला. हा सर, यामध्ये या पिरियड मध्ये अत्यंत डिस्टर्बन्सेस झालेले आहे. आपण लिंकवर भेटू शकलो नाही, त्यामुळे संवाद साधताना संवाद काही झाला नाही. हा, तसंच अनेक अडचणी आल्यामुळे मीही माझं प्रिपरेशन केलं होतं, त्या व्यतिरिक्त मला आधी काही सांगायचं होतं ते मी सांगू शकलो नाही. तर यासाठी आमच्या या टेक्निकल अडचणी आहे, त्यामुळे या टेक्निकल अडचणीमध्ये मी काही करू शकत नाही. तर आजचा हा म्हणजे याचा अभिलेख वर्गीकरणाचा जो पिरियड होता हा मी समाप्त करतो. थँक्यू सर. याच्यामध्ये काही अडचणी असेल तर विचारा. आणि याच्या दृष्टीनं सर, आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं अभिलेखाच्या वर्गीकरणावर प्रश्न येऊ शकतो. अभिलेखाचे वर्गीकरण कसे कसे करतात? अ वर्ग, ब वर्ग, ड वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग. अ वर्गाचा अभिलेख कुठल्याच याच्यात कोण्या रंगाच्या बस्त्यामध्ये ठेवला जातो? ब वर्गाचा कोण्या रंगामध्ये ठेवला जातो? क वर्गाचा कोण्या रंगामध्ये ठेवला जातो? हे विचारलं जातं. आणि अ वर्गाचा जतनाचे किती मर्यादा असते? ब वर्गाची जतनाची किती मर्यादा असते? क वर्गाची जतनाची किती मर्यादा असते? हे पण येऊ शकतं. त्याचप्रमाणे यामध्ये 6 बंडल सिस्टीमचा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. 6 बंडल 6 गठ्ठे पद्धती म्हणजे काय? त्यामध्ये कोणकोणते गठ्ठे आहेत? 6, पहिला गठ्ठा कोणता, दुसरा गठ्ठा कोणता, तिसरा गठ्ठा कोणता आणि चौथ्या गठ्ठाला काय हे करतात? अवेट केस रजिस्टर आहे. अवेट केस रजिस्टर कशाला म्हणतात? ज्या प्रकरणावर कार्यवाही होत नाही, एकदमच कार्यवाही होत नाही, इतरांकडून त्यांची माहिती मिळवल्याशिवाय त्याच्यावर कार्यवाही करत नाही, तोपर्यंत आपल्याला थांबावं लागते. त्याला वानकडे सर. हा बोला सर. व्यवस्थित झालं सर. तुमचं जे पीपीटी आहे ते बहाळे सरांच्या मेलवरती शेअर करा तुम्ही, म्हणजे आम्ही सगळ्या जे ऑफिसर्स उपस्थित आहे त्यांच्यासोबत शेअर करू. आणि तुम्ही सविस्तर सांगितलंय, कारण हे 5 मार्काचाच विषय आहे, परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसं वर्गीकरणावरती किंवा किती काळ कुठले ठेवले पाहिजे, कुठल्या रंगाचे बस्ते वापरले पाहिजे, असे किरकोळ स्वरूपाचे नोट्स किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप अशा प्रकारचे प्रश्न येण्याची संभावना आहे. आणि सविस्तर तुम्ही सांगितलंय, प्रेझेंटेशन बघितल्यानंतर सगळ्यांना अधिक लक्षात येईल. सो थँक्यू गाडेकर सर. आणि परत आपण अशी बॅच असली की तुम्हाला नक्की बोलावू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. यामध्ये आणखी मला विषय सांगायचा आहे. मी विभागीय चौकशी आणि इतर 19 विषय सब्जेक्ट घेतो. हा विषय हा पहिल्यांदा यावर्षी घेण्यात आला, पहिल्यांदा. ओके. आता तुमचे ते चंद्रपूरचे जे आहेत ना, चंद्रपूर वाले ते प्रशिक्षण चालू आहे. चंद्रपूर वाल्याकडे माझा बिंदू नामावलीबद्दल एक पिरियड झाला होता आणि कठीण विषयासाठीच माझी निवड होते, सोप्या विषयासाठी होत नाही. त्याच्यामुळे काय होतंय की त्याच्यावर थोडा अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास करून हे पहिल्यांदाच या वर्षीतलं म्हणजे याच्यानंतरचं कशानंतरचं कोविडच्या कार्यक्रमानंतर जे ऑनलाईन लागलेलं आहे याच्यातलं पहिलं प्रशिक्षण होतंय, हे म्हणजे अभिलेख अधिनियम.